नमस्कार, सुप्रभात. आज आत्मदशकातील पुढचे 2 समास अभ्यासणार आहोत, ज्यात पुरुषोत्तम योग सांगितला आहे. समर्थ स्वतः पुरुषोत्तम आहेत, उत्तम पुरुष आहेत. त्यांचं स्तुती आणि नमन करणारं कल्याण स्वामींच्या एका पदाने सुरुवात करते. तो मज आवडतो मम स्वामी, निशिदिनी अंतर्यामी. तो मज आवडतो अक्षय पदाचा सुखदाता, निरसुनी माया ममता. तो मज आवडतो भक्ती मार्गाच्या गजढाला, चालविल्या ढाला. तो मज आवडतो मम स्वामी, निशिदिनी अंतर्यामी. तो मज आवडतो काय बोलू मी उपमेसी, नदीसे तुळना त्यासी. तो मज आवडतो मम स्वामी, निशिदिनी अंतर्यामी. तो मज आवडतो छत्र बहुतांचे दासांचे, धाम ते कल्याणाचे. तो मज आवडतो मम स्वामी, निशिदिनी अंतर्यामी. तो मज आवडतो गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीः पति, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या ग्रुपमध्ये अनेक वर्ष गेले, 8 वर्ष येत असलेले आमचे तोरो काका, त्यांना देवाज्ञा झाली. काका आर्मी मध्ये होते आणि जवळजवळ आता 90 वर्ष होते. आणि ते सांगायचं म्हणजे काय की प्रत्येक सेशनला गेले जवळजवळ 8 वर्ष ज्या मी बेंगलोरला होतो त्यावेळेला ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग होता, त्यावेळेला सुद्धा अगदी बरोबर 10:15 काका हजर असायचे. त्यावेळेला घरातल्या घरातच सेशन्स व्हायचे, त्यांची खुर्ची ठरलेली असायची. सांगायचा मुद्दा हा की गेले 1 महिनाभरच फक्त ते येऊ शकले नाहीत, तर त्यांनी सांगितलं त्यांच्या ते त्यावेळेला लक्षात होतं की म्हणले की गुरुजी म्हणायचे, गुरुजी की आता मला यायला जमत नाही, तर माझी खुर्ची कुणाला तरी दुसऱ्या द्या, म्हणजे दुसऱ्या कुणाला तरी त्याचा फायदा होईल. अतिशय शांत, अतिशय सोज्वळ असं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांना एक 2 मिनिटं आपण एक श्रद्धांजली वाहूया, त्यांचं स्मरण करूया. त्यांना समर्थ आणि प्रभू श्रीराम सद्गती देवोत, प्रभू चरणी प्रार्थना, आणि मग आपण सेशन चालू करूया.
ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज आपण 15व्या दशकातील समास, पुढचा समास तो आपण पाहणार आहे आणि समासाचं नाव आहे अधोर्ध्व निरूपण. मी शेअर करतो. श्रीराम. नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचळी ते चंचळ सूक्ष्म रूपे श्रीराम. मूळ माया जाणीवेची मुळीच्या मूळ संकल्पाची ओळखी षट गुणेश्वराची येण्याची न्याय श्रीराम. प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्ध नारी नटेश्वर म्हणती परी ते आगवी जगत ज्योती मूळ त्यासी श्रीराम. समर्थ या समासामध्ये आम्हाला सांगतात की जी प्रथम, कारण प्रत्येक वेळेला ज्यावेळेला आम्ही विचार करतो की हे जगत काय आहे, हे जग काय आहे, आणि प्रत्येक मानव जातीचा किंवा या प्रत्येक मनुष्याचा हा एक शोध राहिलेला आहे की माझं मूळ काय आहे. आणि म्हणूनच आम्ही ज्यावेळेला आम्ही फॅमिली ट्री म्हणतो त्यावेळेला आम्ही नेहमी तो ट्री पाठीमाग 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 जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमचे आई वडील असतील, त्यांचे आई वडील असतील, माझे आजी आजोबा असतील, पणजोबा असतील, त्यांच्या पाठीमाग काय होतं, त्यांच्या पाठीमाग काय होतं, त्यांच्या पाठीमाग काय होतं, असं करत 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 आम्ही आमचं मूळ पुरुष कोण आहे याच्यापर्यंत, याच्या शोधासाठी आम्हाला अतिशय उत्सुकता असते. आणि म्हणून गोत्र म्हणजे जो आमचा ऋषी, मूळ ऋषी म्हणून तिथेपर्यंत आम्ही येतो. पण परत पुन्हा प्रश्न येतो की त्या ऋषींच्या पाठीमाग काय आहे, ऋषी कुणापासून निर्माण झाले. आणि म्हणूनच ज्यावेळेला संकल्पना ही, ज्यावेळेला प्रश्न हा ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला हे वर्णन भगवंतानी सुद्धा 15व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि तोच अध्याय प्रमाणभूत मानून समर्थांनी या समासाचं रचना केलेली आहे. आणि भगवंत सुद्धा तिथे म्हणतात की ऊर्ध्व मूल मधशाखम अश्वत्थ प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि व्यस्तम वेदस वेदवित्. तिथे असं म्हणलेलं आहे की वरती काय आहे, तर वरती मूळ आहे. म्हणजे थोडासा आपल्याला असं वाटतं, जे साहित्यातले आहेत त्यांना असं वाटतं की अरे नॉर्मली जो आपला वृक्ष असतो, झाडं असतात, त्याचं मूळ खाली असतं आणि त्या मुळाला वरती, म्हणजे ते मूळ आपल्याला दिसत नाही, ते जमिनीच्या खाली असतं. आणि त्या मुळाला बुंधा असतो, बुंधाला अनेक फांद्या फुटलेल्या असतात आणि त्या फांद्याला पानं असतात. पानं त्याच्यानंतर त्याला फुलं येतात आणि त्याला फुलं झाल्यानंतर त्याला फळं येतात.
हे आपल्याला वृक्षाची कन्सेप्ट, वृक्ष आपण अनेक वेळेला बघितलेला आहे. भगवंतांनी ज्यावेळेला अश्वत्थ वृक्ष इथे सांगितलेलं आहे की हे संसार म्हणजे काय आहे, हे जे आम्हाला सगळं जग दिसतं, या जगामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात, आमच्यासारखी अनेक माणसं दिसतात. म्हणजे आम्ही भारतामध्ये राहणारी असू, जपानमध्ये राहणारी माणसं असतील, अमेरिकेत राहणारी माणसं असतील, म्हणजे थोडक्यात या पृथ्वीवर जी जी काही मानव जात आहे ती आम्हाला दिसते. आम्हाला पशु पक्षी दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी दिसतात, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतात. आणि आम्ही या पृथ्वीवर राहतो, पृथ्वीवर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तेव्हा आम्हाला सूर्य दिसतो, चंद्र दिसतो, आज चंद्रग्रहण आहे. तर अशा पद्धतीने आम्हाला हे सगळं दिसतं. तर हे सगळं कसं निर्माण झालं, याचं मूळ काय आहे, तर ते वर्णन करताना भगवंत 15व्या अध्यायात म्हणतात की ऊर्ध्व मूल अधशाखम अश्वत्थ प्रावरव्यम. म्हणजे अश्वत्थ वृक्ष हा उलटा वृक्ष आहे. इथे जो संसार किंवा जो आम्हाला जी सगळी जी जगत किंवा जग हे सगळं दिसतं, हे उलट म्हणलेलं आहे. त्याला उलटी कल्पना दिलेली आहे. का दिलेली आहे, तर ज्या वेळेला आपण म्हणतो की मूळ हे स्टार्टिंग पॉइंट आहे, मगाशी जे आपण म्हणलं की आपण फॅमिली ट्री बघतो, ते स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि त्या स्टार्टिंग पॉइंट पासून हे सगळं जग निर्माण झालेलं आहे. मग ते स्टार्टिंग पॉइंट म्हणजे त्याला मूळ म्हणलेलं आहे. आणि खरं तसं बघायला गेलं तर त्या स्टार्टिंग पॉइंट पासून, त्या मुळापासून तो संसार वृक्ष म्हणजे हा जगाचा वृक्ष हा वरती वाढायला पाहिजे, पण तो खाली वाढलेला आहे. तर ही साहित्यातली कन्सेप्ट नाही. याचं कारण असं आहे की फक्त आम्हाला कळण्यासाठी झाडाची उपमा दिलेली आहे. मूळ वरती आहे आणि बाकी सगळं झाड म्हणजे बुंधा, फांद्या, फळं, पानं, फुलं सगळं खाली आहे. याचं कारण असं आहे की तो जो एकच मूळ आहे तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्या वरती काहीही नाही. कारण बघा, जर आम्हाला सांगितलं की देव कुठे आहे, आमचं सहज लक्ष वरती जातं. वरती का जातं, तर तो आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. आणि आम्ही सगळे त्याच्या खाली आहोत. आणि म्हणून श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी, श्रेष्ठत्व करण्यासाठी की आम्ही सर्वजण त्या मुळापेक्षा खाली आहोत, म्हणजे त्या एकाच भगवंतापेक्षा, त्या परब्रह्म परमात्म्यापासून जरी सगळं निर्माण झालेलं असलं तरी सुद्धा ज्या वेळेला ते निर्माण झालेलं आहे ते अधःपतन होऊन निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्याच्या खाली जे जे काही आहे ते सर्व अधःपतन होऊन झालेलं आहे. आणि याचाच अर्थ, उलटा अर्थ असा झाला की भगवान म्हणजे परब्रह्म परमात्मा स्वरूप तत्व हे एकच सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून ते वरती आहे. आणि म्हणून त्याला वरती म्हणजे मुळाची कन्सेप्ट दिलेली आहे. आणि म्हणून ते झाड अश्वत्थ वृक्ष उलटा दाखवलेला आहे. आणि मग उलटा दाखवल्यानंतर काय केलेलं आहे, मग आमचं कर्तव्य काय, आमचा पुरुषार्थ काय, की खालून आम्ही वरती जाण. बघा, आपल्याला ज्यावेळेला रामकृष्ण हे ज्यावेळेला अवतार म्हणले जातात, अवतार याचाच अर्थ असा आहे की वरून खाली येणं. म्हणजे परब्रह्म परमात्मा स्वरूप जे निर्गुण निराकार आहे, जे आम्हाला दिसत नाही, ते जर आम्हाला दिसायचं असेल, ते जर आम्हाला सूक्ष्म रूपातून स्थूल रूपामध्ये जर दिसायचं असेल, तर त्याला वरून खाली यायला पाहिजे, त्याला अवतार घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच जे अवतार आहे ते भगवंतानी गीतेमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे की मी वरून खाली येतो, अवतार घेतो. कशासाठी अवतार घेतो, तर तो जर मी अवतार घेतला नसता किंवा घेतला नाही तर आम्हाला कळणारच नाही, आम्हाला मूळ काय हे आम्हाला दिसणार नाही, आम्हाला आमचं मूळ काय आहे ते आम्हाला समजणार नाही. कारण ते आम्हाला आमच्या चर्मचक्षूंना किंवा आमच्या इंद्रियांना दिसू शकत नाही. कारण सर्व, आता आपण पाहणारच आहोत की सर्व त्यातून निर्माण झालेलं आहे. पण म्हणून आम्ही आमच्या मुळाला आमच्या या इंद्रियांनी, ज्ञानेंद्रियांनी पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला कधीच आमचं मूळ समजलं नसतं जर भगवंतानी अवतार घेतला नसता. आणि म्हणून भगवंतानी स्वतः अवतार घेतला,
ते सूक्ष्म शरीरातून स्थूल शरीरामध्ये आले, म्हणजेच मानवाचं शरीर धारण केलं. रामावतार आणि कृष्णावतार हे आमच्यासारखेच मनुष्यावतार असल्यामुळे आम्हाला ते दिसू शकत होते, आम्हाला त्यावेळेला स्पर्श करता येऊ शकत होता, म्हणजे ज्ञानेंद्रियांना दिसू शकत होते, आणि म्हणून त्यांना अवतार म्हणलेला आहे. आणि म्हणून भगवंतांनी स्वतः अवतार घेऊन भगवद्गीतेची रचना केली आणि अर्जुनाचं निमित्त करून आम्हाला सांगितलं की अरे ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थ प्रावृत्य. अरे तू जर समजत असशील आणि तुला जर हा प्रश्न पडत असेल की तुझं मूळ काय आहे, आणि तुझं मूळ म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीचं मूळ काय आहे, सृष्टी कशापासून निर्माण झाली, सृष्टी कशी निर्माण झाली, हे जर तुला पाहिजे असेल तर मी सांगतो माझ्यामधूनच ही सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि मी कसा आहे तर तो निर्गुण निराकार आहे, मी अचंचल आहे, माझ्यामधून काहीही निर्माण होऊ शकत नाही. अचंचळी जे चंचल सूक्ष्म रूपे श्रीराम. मग हे निर्माण कसं झालं? निर्माण असं झालं की मूळ मायेनं, आणि मूळ माया कोण तर ती निर्गुण निराकार असणाऱ्या परब्रह्म परमात्म तत्वाची इनहेरंट शक्ती, ती म्हणजे मूळ माया आहे. आणि त्या मूळ मायेला संकल्प झाला की अरे एकोहम बहुश्याम, की मी एकामधून मला अनेक माझ्यासारखीच अनेक जण पाहण्याची इच्छा झालेली आहे. आणि म्हणून तिथून सुरुवात झाली कशाला तर संबंध या सृष्टीच्या रचनेला. आणि म्हणूनच आम्ही त्याला त्या मूळ मायेपासून निर्माण झालेले असल्यामुळे आपण हे अनेक वेळेला बघितलेलं आहे, प्रकृती पुरुष म्हणतो. म्हणजे प्रकृती आणि पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर, इथं सुद्धा अर्धनारी नटेश्वर म्हणजे एकच आहे. त्या एकापासून दोन निर्माण झाले. कारण आम्हाला लगेच आमचं काय होतं की भेद म्हणल्यानंतर दोन दिसतात, आणि दोन दिसल्यानंतर आम्ही म्हणतो की अरे अनेकता विविधता आहे, म्हणजे ते मूळ एक कसं असू शकेल. आणि म्हणून इथं सांगण्यासाठी आम्हाला सांगितलं की जरी आम्ही त्याला नावं प्रकृती पुरुष दिलं, नावं त्याला शिवशक्ती दिली, तरी सुद्धा ती मूळ मायेमधून म्हणजेच त्या एकाच परब्रह्म तत्वाच्या शक्तीमधून, म्हणजेच अर्धनारी नटेश्वरून, म्हणजे अर्धनारी नटेश्वर आपल्याला माहिती आहे की अर्ध नारी आणि अर्ध नट हे दोघ जण एक आले, एकच आहेत. आणि तोच सगुण अवतार म्हणजेच तो मूळ माया आहे. परिते अवघी जगत ज्योती मूळ त्यासी श्रीराम. म्हणून त्या जगत ज्योतीमधून, ती जगाची ज्योत आहे, त्या जगाच्या ज्योतीमधून, त्या मुळापासून सर्व निर्मिती झाली. संकल्पाचे जे चरण ते वायोचे लक्षण, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम. आपण पूर्वीच्या दशकामध्ये पंचीकरण पाहिलेलं होतं, ते पण आपण आता थोडस नंतर पाहणार आहोत पुढच्या समासाच्या वेळेला. पण समर्थांनी जे इथं नेहमी सांगितलेलं आहे की त्या संकल्पामधून, मूळ मायेच्या संकल्पामधून काय जर निर्माण झाला असेल तर पहिल्यांदा आकाश, त्याच्यानंतर वायू, नंतर आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, म्हणजे हे 5 पंचमहाभूत निर्माण झाली. ती पंचमहाभूत आधी सूक्ष्म पंचमहाभूत होती, आणि ती सूक्ष्म पंचमहाभूत ही स्थूल पंचमहाभूत, म्हणजे आता आम्हाला जे दिसत आहेत ती स्थूल पंचमहाभूत आहे. म्हणून ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती होते ती एकदम स्थूल होत नाही, तर ती पहिल्यांदा सूक्ष्म असते. पहिल्यांदा सूक्ष्म पंचमहाभूत होती. सूक्ष्म सत्व रज तम हे 3 गुण होते, की हे 3 गुण आणि 5 भूत पंचमहाभूत या सगळ्यांचं मिळून अष्टधा प्रकृती म्हणजेच मूळ माया, आणि तिच्या संकल्पापासून स्थूल सूक्ष्म पंचमहाभूत निर्माण झाली. म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी ही 5 भूत आणि त्यांचे त्रिगुण, याच्यातून आम्ही सर्वजण निर्माण झालो. कसे ते पंचीकरण ते आपण नंतर पाहू. पण आधी आता थोडस आपण पुढे जाऊ. सुरुवातीला ते म्हणतात की पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळ्या असती खोल, पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी श्रीराम. ज्यावेळेला आपण खरोखर जर झाडाचा विचार केला, हे मुद्दाम विचार करण्यासाठी आम्हाला इथं समर्थांनी सांगितलंय. भगवंतांनी फक्त एक श्लोक दिला आणि भगवंत पुढे गेले गीतेमध्ये. कारण गीता ही सूत्रबद्ध आहे, आणि फक्त गीतेमध्ये तेवढ्याच त्या श्लोकाच्या आधाराने, 700 श्लोकाच्या आधाराने भगवंतांनी सर्व काही सांगितलेलं आहे. पण त्याचंच बेसिकली इलॅबोरेशन करण्यासाठी
समर्थांना दासबोध द्यायला सांगितला, द्यायला लागला आणि आम्ही सर्वजण अर्जुनासारखे तल्लख नसल्यामुळे आम्हाला समर्थांनी जवळजवळ 200 समासांचा दासबोध आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून इथं इलॅबोरेशन केलेलं आहे. ऊर्ध्व मूल अधशाखम याचं इलॅबोरेशन इथं आपल्याला दिसेल. आणि ते म्हणतात की अरे मुळ्या असं ती खोल, पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच वासी श्रीराम. म्हणजे काय, तर आपल्याला जर सुरुवातीला जर बघितलं तर पहिल्यांदा मूळ तयार होण्याच्या आधी बी असते आणि त्या बियापासून हळूहळू अंकुर फुटतो आणि त्याला मूळ येतं आणि मुळापासून नंतर त्यातूनच पत्र पुष्प फल असं सगळं होतं. म्हणजे त्यावेळेला पहिल्यांदा ज्यावेळेला मूळ असतं त्यावेळेला ह्या बाकीच्या काही गोष्टी असतात तो काहीच नसतं. याही वेगळे नाना रंग, नाना विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग, मुळामध्ये श्रीराम. म्हणजे हे सगळं मुळामध्ये इनहेरंट आहे, अनुस्यूत आहे. म्हणजे नाना स्वाद, नाना रंग, नाना विकार, नाना आकार, पत्र पुष्प फल हे सगळं त्या मुळामध्ये आहे. पण त्याची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे श्रीराम. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्यासाठी की जसं आम्ही जर त्या ते झाड किंवा पत्र पुष्प फल ते त्या मुळामध्ये पाहायला लागलो. कसं पाहायला लागलो, फोडून पाहायला लागलो की अरे त्या मुळापासूनच जर झाड तयार होत असेल, त्या मुळापासूनच जर पानं तयार होत असतील, त्या मुळापासूनच जर फळं तयार होत असतील, तर पाहू बरं मला त्या मुळामध्ये पानं दिसतायत का, पाहू बरं त्या मुळामध्ये मला फळं दिसतायत का, पाहू बरं त्या मुळामध्ये मला वेगवेगळे बुंधा दिसतोय का, फांद्या दिसतायत का. तर आम्ही जर ते मूळ जर फोडलं, ते उघडलं, तर आम्हाला त्याच्यामध्ये काहीही दिसत नाही. मग एखाद्याने जर प्रश्न विचारला की कुठं आहे मग ते, तर आम्हाला सायंटिफिकली एक्सप्लेन करता येत नाही. आता आमच्या नातवाने विचारलं, नातीने विचारले की आता तू मला सांग आजी आजोबा की या मुळामध्ये पान कुठे आहे, या मुळामध्ये फळ कुठे आहे, या मुळामध्ये फांद्या कुठे आहेत, आम्हाला काही सांगता येत. आणि म्हणून सूक्ष्म नावाची काहीतरी गोष्ट आहे. मी कारण हे कशासाठी सांगितलं की आम्हाला आज फक्त आमचं शरीर दिसतं, जसं झाड दिसतं तसं आमचं शरीर दिसतं. आणि मग जसं त्या झाडाच्या पाठीमागं मूळ आहे आणि त्या मुळामध्ये काहीच आम्हाला दिसत नाही, तसं या शरीराच्या पाठीमागं काहीतरी सूक्ष्म आहे. हे आम्हाला पटलं पाहिजे, हे आम्हाला कळलं पाहिजे, हे आम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे की आमची दृष्टी फक्त स्थूलाची असू नये, आमची दृष्टी फक्त झाडाची किंवा आमची दृष्टी फक्त या शरीराची असू नये. त्या झाडाच्या पाठीमागं काहीतरी आहे, या शरीराच्या पाठीमागं काहीतरी आहे, याची आम्हाला विचार करावा. म्हणून हा समाज आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की पुढे वाढता वाढता दिसू लागे श्रीराम. अरे आज जरी त्या मुळामध्ये ट्रंक किंवा फांद्या किंवा बुंधा दिसला नाही, त्या मुळामध्ये आज तुम्हाला पानं दिसली नाहीत, आज त्या मुळामध्ये तुम्हाला फळं दिसली नाहीत, तरी जसं जसं दिवस जातील, जसं जसं त्या मुळापासून अंकुर फुटून तो बुंधा निर्माण होईल, हळूहळू बुंधा सुद्धा एका दिवसात होत नाही. सुरुवातीला अंकुर फुटतो, अंकुर वाढतो, नंतर एक छोटस जो बुंधा असतो ती हळूहळू मोठी होते आणि मग त्या झाड मोठं होतं आणि ते आम्हाला दिसायला लागतं. तसंच या सृष्टीची निर्मिती झाली. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला, फफावून पुढे आला भूमंडळी श्रीराम. तैसे मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण, मुळी आहेत हे प्रमाण, प्रत्यय जाणावे श्रीराम. म्हणून कड्यावरून वेल निघाला. मुद्दाम सांगितलं की कडा म्हणजे कुठे आहे, वरती आहे. म्हणजे कड्यावरून वेल निघाला आणि कुठे निघाला, अधोमुखे बळे चालिला. म्हणून मगाशी जे म्हणलं तो वेल कसा आहे किंवा ते झाड कसं आहे, समर्थाने वेल ही कन्सेप्ट घेतली आहे. वेलेचं दृष्टांत दिलाय. वेल किंवा झाड याच्यामध्ये काही फरक पडत नाही, फक्त दृष्टांतासाठी सांगितलेलं आहे. भगवंतांनी तिथं अश्वत्थ वृक्ष असं म्हटलेलं आहे, इथं समर्थ वेल म्हणताय. अधोमुखे सगळ्यात महत्वाचं काय, तर वेल वरती जात नाहीये, वेल हा कुठे जातोय, खाली चाललाय.
कारण का मगाशी जसं म्हणलं तसं की तो अधपतन होतं, तिथून त्या मुळापासून म्हणजे त्या परब्रह्म म्हणजे निर्गुणाचं सगुण होणं हे सुद्धा अधपतन आहे. सत्वगुणाचं रजोगुण होणं, रजोगुणाचं तमोगुण होणं हे जसं अधपतन आहे, तसं वरून खाली येणं हे सर्व प्रकारचं अधोपतन आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की अधोमुखे बळे चालीला, फाफावनी पुढे आला भूमंडळ. त्यातून हे सर्व भूमंडळ निर्माण झालं. भूमंडळ म्हणजे काय? सगळं युनिव्हर्स. त्याच्यामध्ये सर्व आकाशगंगा असतील, सूर्य पृथ्वी असेल, आमची आकाशगंगा असेल, पृथ्वी नंतर पृथ्वीवरची असणारी सर्व काही शरीर असतील, पशुपक्षी असतील, झाडं झुडपं असतील, हे सगळं तिथून निर्माण झालं. भूमंडळ निर्माण झालं. म्हणजे जसा वेल जसा वाढतोय तसं हे भूमंडळ वाढत 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 गेलं. आपल्याला सगळ्यांना माहितीये की ही जी सृष्टी आहे ही एका दिवसात तयार झालेली नाही, की त्याच्यासाठी अनेक हजारो लाखो वर्ष तेथून गेलेली आहेत. आणि सायन्स सुद्धा तेच सांगतं की त्याच पद्धतीने इव्होल्युशन होत गेलं. तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावेसरा. म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून असं तू जाण की ती मूळ माया आहे. म्हणून त्याला मूळ माया का म्हणलंय बघा. आता माया आणि मूळ माया. मूळ माया का? तर त्या मूळ माया ही आमचं सगळ्यांचं मूळ आहे की जी सगुण आहे, आणि ती सगुण असल्यामुळे तिच्यामधूनच पंचमहाभूत आणि त्रिगुण असल्यामुळे बाकीचं सर्व निर्माण झालं. म्हणून रॉ मटेरियल काय मूळ मायेला हे सगळं तयार करण्यासाठी? तर रॉ मटेरियल फक्त एकच, म्हणजे पंचमहाभूत, म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. आणि त्या पंचमहाभूतांमध्ये किंवा त्या मूळ मायामध्ये असणारे 3 गुण सत्व रज तम, ह्या म्हणून तर तिला अष्टधा प्रकृती असं म्हणतात, तिला मूळ माया असं म्हणतात, तिला जगदंबा असं म्हणतात. नावं वेगवेगळी आहेत, त्याला काही म्हणा, काही फरक पडत नाही. तर ही तिला उपादान कारण असं सुद्धा म्हणतात, तिला शक्ती असंही म्हणतात. बघा, हे सगळं जे आहे आपलं शास्त्र ते अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात की मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे, हे तुम्ही जाणून घ्या असं आम्हाला समर्थित सांगतात की मुळासारखं आहे. मग पुढे काय झालं? तर अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य स्त्रीला. नाना फडगरे फुटली, नाना जुंबाडे वाढली, अनंत अग्रे चालली सृष्टीमध्ये श्रीरा. कित्येक फळे ते पडती, सवेची आणिक निगती, ऐसे होती आणि जाती सर्व काळ श्रीरा. एक वेलची वाळले, पुन्हा तेतेची फुटले, ऐसे आले आणि गेले किती एक श्रीरा. पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेण्याची रीती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य श्रीरा. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा श्रीराम. हे समर्थ काय म्हणतात की असा जो तो वेल आहे तो इतका प्रचंड वाढला आणि त्या वेलामध्ये अनेक विकार आहेत, नाना विकारी शोभला. आणि हे विकार कुणाचे आहेत? तर त्या त्रिगुणामध्ये असलेले जे आहेत ते सगळे विकार आहेत, पंचभूतांमध्ये सगळे विकार आहेत. आणि त्यामुळे त्या विकारांच्यामुळे म्हणजे हे सगळं अधपतन आहे, म्हणून त्याला वरून खाली आला. जर तो अविकारी असता तर त्याची वाढ झाली नसती. म्हणून तो एकच, म्हणून परब्रह्म परमात्मा हा अविकारी आहे. त्याला आकार नाही, त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाहीत, पण मूळ मायेमध्ये हे सर्व असल्यामुळं त्याची अचानक म्हणजे विकारांचं वेगवेगळे असंभाव्य वाढ झाली, अनंत अग्रे चालली सृष्टीमध्ये श्रीराम. कित्येक फळे ती पडली, ऐसी होती आणि जाती सर्व काळ. कारण त्याची जी निर्मिती आहे म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय, जन्म, स्थिती आणि मृत्यू, असं अगणित माणसं, अगणित गोष्टी म्हणजे अशा वाढल्या. त्यांचा जन्म झाला, ते तिथं काही काळ आले आणि नंतर ते निघून गेले. एक वेलची वाळले, पुन्हा तेथेची फुटले. अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण जरी वेल वाळून गेला, बघा काय सांगितलं त्यांनी की पूर्णच्या पूर्ण वेल जरी वाळला तरी सुद्धा तो पुन्हा येतो. का? तर मूळ आहे म्हणून. म्हणून मूळ माया आहे, म्हणून जोपर्यंत मूळ माया आहे तोपर्यंत तो वेल प्रचंड वाढतो. जरी तो वेल वाळला, म्हणजे थोडक्यात काय की जरी आम्ही सर्वजण गेलो, म्हणून जरी प्रलय जरी आला तरी सुद्धा सर्व काही गेलं, मूळ सुद्धा गेलं, तरी सुद्धा तो
एकच परब्रह्म परमात्मा स्वरूप तो राहणार आणि मग त्याच्यापासून त्याची जी शक्ती आहे, कुठली ती मूळ माया आहे, त्या मूळ मायापासून परत निर्मिती चालू होणार. म्हणजे जरी प्रलय जरी झाला तरी जोपर्यंत जन्म, जो परब्रह्म परमात्मा स्वरूप जे आमचं आहे तत्व, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, त्याच्यामध्ये विकार नाही, त्याच्यामध्ये आकार नाही, ते निर्गुण निराकार आहे. पण त्याच्यामध्ये एक इन्हेरंट शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे मूळ माया आहे. त्या शक्तीची त्या परब्रह्म परमात्म्याला जाणीव सुद्धा नाही, पण त्या शक्तीमधून हे सर्व काही चाललेलं आहे. म्हणून परब्रह्म परमात्मा कसा आहे, तर ते सर्व काही करतं, परंतु ते सर्वांमध्ये अडकलेलं नाही. सर्व काही चालू आहे ते कुणाचं कार्य आहे? प्रकृतीचं कार्य आहे, मूळ मायेचं कार्य आहे. परब्रह्म परमात्मा तत्व हे मूळ पायेपासून अलग आहे, वेगळं आहे, अलिप्त आहे, निसंग आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की हा जर वेल जर तोडायचा असेल, हा जर अश्वत्थ वृक्ष जर तोडायचा असेल, या संसार चक्रामधून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल, तर कितीही साधना केल्या तरीही आम्ही याच्यातून मुक्त होणार नाही. फक्त आम्ही त्या साधना करून खालून वरती, खालून वरती, खालून वरती असं असं जात जाऊ. आमचा उद्धार होईल, आम्ही मोक्षापर्यंत जाऊ, आमच्याकडे जास्तीत जास्त पुण्य येईल, आम्ही तमगुणातून सत्वगुणापर्यंत जाऊ. परंतु जर आम्हाला जर या संसार वृक्षातून जर मुक्तता पाहिजे असेल कायमची जन्ममृत्यूपासून, तर आम्हाला एकच शस्त्र आहे, एकच साधन आहे, आणि ते म्हणजे जसं परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे तसंच मी होणं आहे. आणि ते परमात्मा स्वरूप कसं आहे? निसंग आहे, अलिप्त आहे, नाटक दीपवत आहे. नाटक दीपवत म्हणजे काय? तर त्या नाटकाच्या स्टेजवर जर मी जर बघितलं तर त्या नाटकाच्या स्टेजवर एक दिवा असतो. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये सर्व नाटक होतं. पण त्या नाटकामध्ये अनेक सुखद प्रसंग असतील, नाटकामध्ये दुःखद प्रसंग असतील, अनेक गोष्टी तिथं आत त्या विंगेमध्ये त्या स्टेजवर घडत असतील. पण त्या नाटकाच्या दिव्याला त्याचं काहीही सोयरसूतक नसतं. तो अलिप्त असतो. त्याचं काम फक्त एकच आहे की तो अलिप्त राहून, निसंग राहून तो फक्त प्रकाश देतो. तो फक्त त्या प्रकाशामध्ये नाटक चालतं. कारण जर तो जर नसेल तर नाटक होऊ शकत नाही. जर नाटकातला दिवा जर बंद असेल तर स्टेजवर प्रकाशच नाही, स्टेजवर अंधार आहे, आमचं नाटकच होऊ शकत नाही. म्हणून अधिष्ठान रूप असा, ज्ञानरूप असा, सच्चित आनंद स्वरूप असा तो नाटक दीपवत तो आहे. म्हणून ही मूळ माया काम करू शकते. म्हणून मूळ मायेला शक्ती का म्हणलं? तर मूळ मायाला स्वतःच अस्तित्व नाही, नाटकाला स्वतःच अस्तित्व नाही, तसं मूळ मायेला स्वतःच अस्तित्व नाही. आणि जसं आता मला मूळ मायेच्या पुढे जायचं आहे, त्याच्यापेक्षा जर काय आहे हे जर करायचं असेल तर फक्त एकच शस्त्र आहे की तू काय कर, त्या मूळ मायेला सोड आणि तू परब्रह्म परमात्मा स्वरूप हो. तो कसा आहे? तो निसंग आहे, तो अलिप्त आहे, नाटक दीपवत आहे. म्हणून मला सुद्धा तसं झालं पाहिजे. म्हणून माझा स्वभाव मला तसा बदलला पाहिजे. तो जसं माझ्या शरीरामध्ये तो फक्त आहे 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 आहे, तो आहे मला कल्पना सुद्धा नाही, तो आहे हे मला कधी तो सांगतही नाही. तो आहे माझ्या शरीरामध्ये म्हणून मी जिवंत आहे हेही मला बोलत नाही. मी त्याला चांगलं म्हणावं, त्याचं कौतुक करावं असंही त्याला वाटत नाही. बघा, तो फक्त आहे आहे आहे. आणि म्हणून असंग शस्त्रेन दृढेन शित्वा म्हणून शब्द वापरलेत की तुला जर त्या परब्रह्म परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर तुला असंगता, निसंगता, अलिप्तता, साक्षी भाव, साक्षी राहून. तो कसा आहे? साक्षी आहे, फक्त ही जस्ट विटनेस. विटनेस हा इंग्लिश शब्द आहे, तो बरोबर नाही आहे, पण तरी पण आपल्याला कळण्यासाठी म्हणून तो विटनेस आहे. म्हणजे थोडक्यात काय की तो इमोशनली अटॅच झालेला नाही. बघा, परब्रह्म परमात्मा स्वरूप, चैतन्य स्वरूप माझ्या शरीरामध्येच आहे, पण ते माझ्या शरीराला अटॅच झालेलं नाही. मी सुखी दुःखी होतो, माझ्यामध्ये विकार येतात, म्हणजे माझ्या शरीरामध्ये विकार येतात. माझं शरीर बालपण, तरुणपण,
वृद्धपण हे सर्व अनुभवतं. माझ्या शरीरामध्ये कॅन्सर, बीपी याच्यासारखे विकार येतात. पण हे सर्व जरी माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये मी सुखी दुःखी होतो. सुखी दुःखी कोण? शरीर सुखी दुःखी होत नाही, आत्मा सुख दुःखी होत नाही, माझं मन सुख दुःख होतं. म्हणजे शरीर, मन म्हणजेच अंतःकरण आणि आत्मा, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण जे म्हणतो की बॉडी, माइंड अँड सोल, या 3 गोष्टी. तो म्हणजे कसा आहे तर तो या शरीराला चैतन्य देतो, या मनाला चैतन्य देतो. म्हणून मी मनामध्ये सुखी दुःखी होतो. मनामध्ये माझ्या काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे विकार आहेत. शरीरामध्ये विकार आहेत. शरीराने मी काम करतो, पण तो सर्व काही चालू असताना तो फक्त शांत राहून, साक्षी राहून, निसंग राहून, तो पद्मपत्र विभांबसा, जसं कमळाचं पान किंवा कमळाचं फूल पाण्यातच राहतं, चिखलामध्येच राहतं, पण पाण्याचा त्याला स्पर्श होत नाही, पाणी त्याच्यावर राहू शकत नाही, तसं अलिप्त राहून, साक्षी राहून तो आत आहे. आणि म्हणून मला जर त्याच्यासारखं व्हायचं असेल तर असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, मला जर या जन्म मृत्यूच्या पासून जर बाहेर निघायचं असेल तर असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. म्हणून दृढ हा शब्द वापरलाय. दृढ म्हणजे काय? की डिटर्मिनेशन, की मला या चक्रातून बाहेर पडायचं आहे. हे मला डिटर्मिनेशन पहिल्यांदा यायला पाहिजे. आणि डिटर्मिनेशन करून त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी इज द की. आणि साक्षी भावाचा अभ्यास हा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर शरीर पडेपर्यंत मी तो साक्षी भावाचा अभ्यास म्हणजेच त्याच्याप्रमाणे, त्या आत्म्याप्रमाणे साक्षी राहून मी माझी साधना करणं. म्हणजे मी माझ्या बाकी सह करतोय. नाटकामध्ये जसं ऍक्टर सर्व काही चालू असतं, तो हसतो, खिदळतो, उड्या मारतो, गाणी म्हणतो, लपून छपून सर्व काही तो त्या ऍक्ट्रेस बरोबर करतो. त्याच्या नाटकामध्ये सुखद प्रसंग येतात, दुःखद प्रसंग येतात. तो प्रसंगी तो ऍक्टर नाटकामध्ये रडतो, हसतो, सर्व काही करतो, पण त्याला आत माहिती आहे की मी नाटक करतोय, मी जस्ट ऍक्टर आहे, आत मी वेगळा आहे. आत मी वेगळा आहे, मी फक्त याचं सोंग घेतलेलं आहे. हा पुढे येणार आहे. याचं ज्याला स्मरण होतं तो देव आहे. याचं ज्याला पूर्णपणे विस्मरण होतो तो राक्षस आहे. आणि ज्याला मध्येच स्मरण होतं, मध्येच विस्मरण होतं, तो माणूस आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा कधीतरी स्मरण होतं, कधीतरी विस्मरण होतं, म्हणून आम्ही माणूस आहे. आणि म्हणून हा समासामध्ये आम्हाला शिकवण काय दिलेली आहे समर्थांनी? तर शिकवण एकच दिलेली आहे की आम्हाला खालून वरती जायचं आहे. म्हणजेच जे आमचं अधःपतन झालेलं आहे, म्हणजे कधी विस्मरण आधी कधी स्मरण, असं जसं होतंय, म्हणून आम्ही मानव आहोत. म्हणून आम्ही त्या वेलामध्ये, आम्ही त्या वृक्षामध्ये मध्ये आहोत. सगळ्यात खाली कोण आहे? वृक्षाच्या अगदी खाली टोकाला कोण आहे? तर राक्षस आहेत. की ते कसे आहेत? त्यांना पूर्णपणे विस्मरण झालेलं आहे. आणि मुळाच्या जवळ कोण आहेत? मुळाच्या जवळ हे देव आहेत, कारण त्यांना ते कोण आहेत याचं पूर्णपणे स्मरण आहे. आता बघा, आता देव आहेत म्हणजे काय आहेत आणि त्यांना स्मरण होत नाही म्हणजे काय? तर आता आपण उदाहरण घेऊ की भगवंताची विभूती सूर्य, त्याला कधी विस्मरण होतं की मी सूर्य आहे का नाही असं त्याला वाटतं? एक अचानक जर तसं जर त्याला वाटलं तर तो सुट्टीवर जाईल, 1 दिवस सुट्टी घेईल, आज रविवार आहे, आज उगवायलाच नको असं म्हणेल. असं कधीही होत नाही. त्याला त्याचं काम माहिती आहे, त्याला कधीही विस्मरण होत नाही. त्याला फक्त दिलेलं काम या सृष्टीला प्रकाशमान करणं, तेच तो करतो. अखंड तो वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म, अनेक जण येतात, अनेक जण जातात, पिढ्या येतात, पिढ्या जातात, पशुपक्षी येतात, पशुपक्षी जातात, आम्ही येतो, आम्ही जातो, पण तो फक्त प्रकाशमान आहे, त्याला स्मरण आहे, म्हणून त्याला देव आम्ही म्हणतो. आणि म्हणून पंचमहाभूतांना सुद्धा आम्ही वरुण देव म्हणतो. बरोबर आहे ना? म्हणून आम्हाला आमच्या शास्त्रामध्ये जी देवाची कन्सेप्ट आहे, ती देवाची कन्सेप्ट आहे. म्हणजेच काय आहे तर त्या देवांना, म्हणजेच या निसर्गामध्ये जर आम्ही बघितलं ते पंचमहाभूत असतील, नद्या असतील, या सगळ्यांना आम्ही देव म्हणतो. आणि देव का तर त्यांना माहिती आहे की मी नियमन करतो, मी कोण आहे आणि माझं काम काय आहे. फक्त मनुष्याला प्रॉब्लेम आहे,
राक्षसांना प्रॉब्लेम आहे, पशुपक्ष्यांना प्रॉब्लेम आहे, झाडाझुडपांना प्रॉब्लेम आहे की त्यांना ते कळत नाही, त्यांना हे समजत नाही. कधीतरी समजतं. आता झाडाझुडपांना बुद्धी कमी असल्यामुळे त्यांना कधीच समजत नाही. त्यामुळं ते अधम आहेत, ते खालच्या ठिकाणी आहेत, त्या वृक्षाच्या, त्या वेलीच्या खालच्या पायरीवर आहेत. आणि म्हणून आमचं कर्तव्य काय की जितक्या लवकर वरती जाता येईल, उद्धरेत आत्मानम असं जे भगवंताने म्हटलेलं आहे की जेवढा लवकर आमचा उद्धार होईल, जेवढ्या लवकर आम्ही मुळापर्यंत जाऊ, जेवढ्या लवकर आम्ही आमचा उद्धार करून वर 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 जाऊ, तेवढं आमचा पुरुषार्थ आहे. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की अरे तू कोण आहेस? माणसाला प्रॉब्लेम काय? माणसाला विस्मरण कधी होतं बघा, ज्या वेळेला त्याला असं वाटतं की मी सर्वे सर्व आहे, ज्या वेळेला त्याला असं वाटतं की माझ्या पद्धतीने सगळं व्हायला पाहिजे, मी सगळं कंट्रोल करतो, हा जो अभिमान आहे, जो अहंकार आहे, ही माझी मुलं माझ्या पद्धतीनेच वाढली पाहिजेत, माझ्या पद्धतीनेच त्यांनी वागलं पाहिजे, मी ज्या पद्धतीने वागलो त्याच पद्धतीने माझी मुलं वागली पाहिजेत, हा आमचा अहंकार आहे. आणि समर्थ इथे म्हणतात की ऐसे आले आणि गेले किती एक राम. अहो असे अनेक जण आले आणि असे अनेक जण गेले. पाने झडती पाने फुटती, पुष्पे फळे तेण्याची रीती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य श्रीराम. अशा पद्धतीने पाने येतात, पानं जातात, फळ येतात, फळ जातात, हे असं सगळं चालू आहे. जरी अवघा वेल जरी करपला, अवघा वेलची करपतो, मुळापासूनही पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा सुद्धा. म्हणून समर्थ इथं आम्हाला विचार करायला शिकवतात. आम्हाला डे टू डे लाईफ मध्ये असा विचार करायला कोणी शिकवत नाही. आम्ही इतके म्हणजे जसं घोड्याला झापड लावलेलं असतं तसे वी आर द ब्लिंकर्स ऑन, आणि आम्ही आणि आमचं आयुष्य, आम्ही आमची मुलं बाळ, आम्ही आमची नोकरी, आम्ही आमचं मजा करणे आणि आम्ही आमचं जीवन जगणे, इतक्या संकुचित वृत्तीनं ह्या जीवनामध्ये वागतो. मी आणि माझं, मी आणि मायसेल्फ. आणि म्हणून आम्हाला हा विचार करण्याची सुद्धा गरज वाटत नाही, आम्हाला हा विचार करण्याची सुद्धा समजत नाही. आणि कधी येतो विचार? ज्या वेळेला मृत्यूची वेळ येते. अशी एक वेळ प्रत्येकाच्या आमच्या आयुष्यामध्ये येते की जिथं मला सुद्धा उठता येत नाही, माझ्या शरीराला सुद्धा त्या अंथरुणावरून, त्या बेडवरून उठायची शक्ती नसते. त्यावेळेला मला हे सगळं आठवतं, पण त्यावेळेला ही सगळी वेळ गेलेली असती. म्हणून समर्थित पुन्हा पुन्हा आम्हाला ज्यावेळेला आमचं शरीर धडधाकट आहे त्याच वेळेला आम्हाला विचार करता येतो. आणि म्हणून हा विचार करून आम्हाला काय करायचंय, तर आम्हाला पहिल्यांदा त्या परब्रह्म परमात्म्याला, त्या एका देवाला नतमस्तक व्हायचं आहे. म्हणजे आमचा अहंकार, आमचा अभिमान त्याच्यापाशी समर्पण झाला पाहिजे की अरे मी इथं कुणी, आय एम जस्ट अ डॉट इन दिस युनिवर्स, आय एम जस्ट अ कॉग इन द व्हील. हे जे सगळं जडव्या सगळं सृष्टी चाललेली आहे ही फक्त त्याच्यामुळे चाललेली आहे. मी फक्त मला जो दिलेला रोल आहे तो रोल मी पार पाडायचा आहे, एवढंच माझं काम आहे. ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा श्रीराम. समर्थ म्हणतात की विचार करा, मूळ खाणोनी काढिले, प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले, तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही श्रीराम. मुळी बीज शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्ताराला श्रीराम. समर्थ काय म्हणतात की अरे आम्ही जर खरोखर जर विचार केला तर सुरुवातीला बीज असतं आणि सगळ्यात शेवटी बीज असतं. बघा विचार करा की आणि म्हणून बेसिकली बीज आधी का वृक्ष आधी असा जर प्रश्न विचारला तर आम्हाला ते उत्तर सुद्धा देणं अवघड आहे. कारण त्या बीजापासूनच वृक्ष तयार होतो आणि वृक्षाला फळं लागल्यानंतर त्या फळाच्या बीजापासून परत वृक्ष तयार होतो. म्हणजे बीज आधी का वृक्ष आधी? पहिल्यांदा मूळ बीज आणि शेवटी बीज, सुरुवातीला बीज आणि शेवटी बीज. आणि मध्ये काय आहे, तर मध्ये जळरूप बीज. म्हणजे काय, मागच्या आपण बघितलं होतं की जो वृक्ष वाढतो त्या वृक्षामध्ये सबंध पाणी आहे. सबंध पाणी, त्या मुळापासून पाणी निघतं आणि ते प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक फुलामध्ये, प्रत्येक फळामध्ये ते पाणी आहे. ते जळरूप बीज आहे असं समर्थ म्हणतात. ऐसा हा स्वभाव सहज विस्ताराला श्रीराम. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीज सृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो श्रीराम. जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावृत्ती करीतो, परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडेच ना. म्हणून इथं म्हणतात की अरे आम्ही काय करतो आता बघा. म्हणून
प्रत्येक शास्त्रामध्ये दासबोधामध्ये आम्हाला अनेक वेळेला सांगितलेलं आहे की आमचा हा प्रवास चालू आहे. कसा प्रवास चालू आहे? आम्ही या शरीरामध्ये येतो, या मनुष्य योनीमध्ये येतो. काही काळ या मनुष्य योनीमध्ये आम्ही कर्म करतो. आम्ही त्या कर्म करताना काही पुण्याची कर्म करतो, काही पापाची कर्म करतो. आमच्या हातून काही वेळेला पुण्य घडतं, आमच्या वेळेला काही वेळेला पाप घडतं. कारण कर्म केल्यानेच आम्हाला पाप पुण्य याची जे फळ आहे ते पाप पुण्याचं फळ आम्हाला मिळतं. आणि आमच्या काउंटरमध्ये म्हणजेच आमच्या अंतःकरणामध्ये प्लस और मायनस असं होतं. त्याच्यानंतर हे शरीर सोडतो. शरीर सोडताना आम्ही आमचं अंतःकरण घेऊन जातो आणि आम्ही जे काही पाप पुण्य कर्म केलेलं असेल त्याप्रमाणे आम्हाला सद्गती मिळते, आम्हाला पुढची योनी मिळते. आम्ही पुढच्या योनीमध्ये जातो. योनी कुठली असेल आम्हाला सांगता येत नाही. आम्ही केलेल्या पाप पुण्याच्या नुसार जो चित्रगुप्त म्हणलेला आहे की तो आमचा हिसाब किताब करतो. तो बाहेर नाही, तो वरती नाही, तो स्वर्गामध्ये नाही, तर तो माझ्या आतच अंतःकरणामध्ये आहे. तोच माझं सगळं कंट्रोल करतो. तोच मला सद्गती देतो. तो मी कसा पद्धतीने वागलेलो आहे, किती पुण्य केलेलं आहे, किती पाप केलेलं आहे, किती चांगली कर्म केलेले आहे, या सर्वाचा हिसाब किताब करून मला पुढची योनी देतो. आणि मी या योनीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये फिरत राहतो. म्हणजे येतो जातो, या पृथ्वीवर येतो, परत जातो, परत येतो, परत जातो, परत येतो, परत जातो. किती दिवस, किती वेळ, किती जन्म? 84 लक्ष असं आम्हाला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला पाप आणि पुण्य सेम होतं, ज्या वेळेला रजोगुण प्रबळ होतो, त्यावेळेला मी मनुष्याचा जन्म घेतो. आणि म्हणून मनुष्याचा जन्मामध्येच, मनुष्याच्या शरीरामध्येच मी पुरुषार्थ करू शकतो, मी शास्त्राचं श्रवण करू शकतो, मी हे सगळं जाणून घेऊ शकतो. मी माझ्या मुळाचा विचार करू शकतो. कुत्रा त्याच्या मुळाचा विचार करू शकत नाही, झाड त्याच्या मुळाचा विचार करू शकत नाही, पक्षी त्याच्या मुळाचा विचार करू शकत नाही. फक्त मनुष्य त्याच्या मुळाचा विचार करू शकतो आणि उद्धार करू शकतो. आणि जो ते करतो तो आत्मज्ञानी होय. आणि ज्या वेळेला मला कळतं की अरे माझं मूळ हे परब्रह्म परमात्म स्वरूप आहे, नव्हे नव्हे मीच ते आहे, हे ज्या वेळेला मला कळतं, समजतं, ते माझ्या आत्मनिष्ठा होते. म्हणजे आज मी मला मनुष्य समजतो, आज मी स्वतःला माणूस समजतो. आणि माझा मृत्यू झाल्यानंतर मी माणसाचा माणूस मृत्यू होतो एवढंच मला माहिती आहे. माझा माणसाचा जन्म झाला आणि माणसाचा मृत्यू झाला, ह्याच्या पलीकडे मला माहित नाही. पण याच्या पलीकडे ज्यावेळेला मला माहिती होतं, माझं मूळ मला कळतं, त्यावेळेला मी आत्मज्ञानी होतो. आणि ज्यावेळेला मी आत्मज्ञानी होतो त्यावेळेला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मी सुटतो. यालाच भगवंतांनी म्हणलेलं आहे की असंग शस्त्रेन धृढेन छित्वा, छित्वा असं म्हणलेलं आहे. म्हणजे हे झाड किंवा हे वेल मी तोडतो. कोण तोडतो? मीच तोडतो. का तोडतो? असंग शस्त्रेण. असंग हे गुण मी माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला धारण करतो, त्यावेळेला मी आत्मज्ञानी होतो. आणि ते ज्या वेळेला ज्ञान दृढ होतं त्यावेळेला मी या संसारामध्ये परत कधीही येत नाही. मी त्या परब्रह्म परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो. आणि त्यावेळेला तो येतही नाही, जो जातो तो येतो. त्यावेळेला त्याच शरीरामध्ये असतानाच याची देही याची डोळा, ज्या वेळेला तो आत्मज्ञानी होतो त्यावेळेला तो जातही नाही आणि येतही नाही. कारण त्याला मृत्यूही नाही आणि त्याला जन्मही नाही. राहिलो केवळ उपचारापुरता. म्हणजे त्याचं शरीर पडतं, पण तो या शरीरामध्ये असताना त्या अवस्थेला, तुर्यावस्थेला, म्हणजेच परब्रह्म परमात्मा स्वरूपाच्या अवस्थेला ऑलरेडी पोचलेला असतो. म्हणून त्याला आत्मज्ञानी म्हणतात. हे घडे ऐसेन जरी म्हणावे, तरी काहीतरी लागे जाणावे, अंतरीच परी ठावे, सकाळास कैसे श्रीराम. तेणेसीच कार्यभाग करीती, परंतु तयास नेणती, दिसेना ते काय करती, बापुडे लोकसराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे असे या सृष्टीमध्ये, या पृथ्वीवर असे अनेक लोक आहेत की ज्यांना काय चाललंय हेच माहिती नाही. मी कशासाठी जन्मलो हेही माहिती नाही, मी कशासाठी जगतो हेही माहिती नाही, मी कशासाठी काम करतो हेही माहिती नाही. फक्त त्यांना एवढंच माहिती आहे की खाओ पिओ मजा करो. इथे आलेलो आहे म्हणल्यानंतर मी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे माझं लाईफ कम्फर्टेबल व्हायला पाहिजे, म्हणजे मला संपत्ती मिळवली पाहिजे. प्रजोत्पत्ती तर ऑटोमॅटिकली होते, त्यासाठी काही कर्तृत्व करायला लागत नाही. बरं,
जन्म आणि मृत्यू हेही माझ्या हातात नाहीत, आणि त्यामुळे मी येतो आणि काहीतरी करतो आणि मी मरतो. म्हणून समर्थ या लोकांना बापुडे लोक म्हणतात. कारण ते कशासाठी आलेत हेही त्यांना माहिती नाही, या पृथ्वीवर ते काय करतायत हेही त्याला माहिती नाही, आणि कुठे जाणार आहेत हेही त्यांना माहिती नाही. फक्त ते विषय भोग तेण्याची घडे, तेणे बिण काहीच न घडे, स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे, ऐसा पाहिजे श्रीराम. आणि म्हणून फक्त विषय भोग घेणं या शरीरामध्ये आल्यानंतर याच्या व्यतिरिक्त ते काहीही करत नाहीत. कारण त्याला फक्त शरीर दिसतं. या शरीराच्या आत काय आहे हे त्यांना दिसत नाही. या शरीराच्या आत असणारं सूक्ष्म त्यांना दिसत नाही. या शरीराच्या आत असणारं अंतःकरण काय आहे याचीही त्यांना कल्पना नसते. आणि त्या अंतःकरणाच्या पाठीमागे परब्रह्म परमात्मा चैतन्य स्वरूप जे आहे ते सूक्ष्माहुनी सूक्ष्म असं असणारं परब्रह्म परमात्मा स्वरूप हे काय आहे हेही त्यांना कळत नाही. कारण ते दिसत नाही, त्याची त्यांना जाणीव नसते, त्याची त्यांना समजूत नसते. आणि म्हणूनच त्यांना बापुडे लोक असं म्हटले. पुढे काय म्हणतात की जे आपुलेचे अंतर, तद्रूपची जगदांतर, शरीर भेदाचे विकार वेगळं आले श्रीराम. म्हणून समर्थांनी परत आता सांगितलं की हे जर असं जर करायचं, मला असंग शस्त्रेन धुळेन चित्वा करायचं आहे, मला असंगता माझ्या मनामध्ये बाळगायची आहे, म्हणजे काय करायचंय, कुठे करायचंय ते. तर इथं समर्थ म्हणतात की अंतःकरण, जे आपुलेची अंतर म्हणजे अंतःकरण, तद्रूपची जगदांतर, जे व्यष्टीचं अंतःकरण आहे तेच ज्या वेळेला समष्टीचं अंतःकरण होईल. बघा, म्हणजे कारण जसं व्यष्टीमध्ये आहे तसंच समष्टीमध्ये आहे. समष्टी म्हणजे ब्रह्मांड, या सगळा निसर्ग, सगळा कॉस्मॉस. जसं मला शरीर आहे तसं बाहेर ब्रह्मांडामध्ये सुद्धा शरीर आहे. त्याला विराट रूप म्हणलेलं आहे, विराट स्वरूप म्हणलेलं आहे. भगवंतानी विराट स्वरूप दाखवलं अर्जुनाला. जसं मला मन आहे तसं विराट जे मन आहे ते जगदांतर म्हणजे जगताचं अंतःकरण आहे. ज्या वेळेला माझं अंतःकरण त्या जगताच्या अंतःकरणाशी एक होईल त्याच वेळेला मला असंग शस्त्रेन दृढेन चित्वा असं कळेल. म्हणजे काय होईल तर थोडक्यात आज मी माझं अंतःकरण, मी आणि मायसेल्फ या पद्धतीने मी संकुचित झालेलो आहे. आणि त्यामुळे मी जन्माला आलो, मी मृत्यू पावलो, हे माझं शरीर आहे, ही माझी माणसं आहेत, हे मला पाहिजे, हे मला नको आहे, आय लाईक, आय डोंट लाईक, या माझ्या डिझायर्स आहेत, या ज्या सगळ्या माझ्या वासना आहेत. या पद्धतीने मी जगतो. ज्या वेळेला माझ्या अंतःकरणामधून सर्व निघून जाईल, माझं अंतःकरण ज्या वेळेला सगळ्या साधना करून शुद्ध होईल, त्यावेळेलाच माझं मन, व्यष्टी मन हे समष्टी मनाशी एकरूप होईल. जे आपुलेची अंतर, तद्रूपची जगदांतर, शरीर भेदाचे विकार वेगळाले श्रीराम. आणि म्हणून समर्थ इथं म्हणतात की ज्या वेळेला मी साधना करून ज्या वेळेला या अंतःकरणाचं समष्टी अंतःकरणाशी एकरूपता होईल, म्हणजेच काय होईल, मीच देव होईल, नराचा नारायण होईल. जसं देव मगाशी सांगितलं की स्मरण देवाला नेहमी असतं, तसं देव हा म्हणजे देव म्हणजे निसर्ग. तुम्ही बघा, सूर्य, चंद्र हे सगळे निसर्ग जर बघितलं तर ते आमच्यावर नियमन करतात आणि आम्ही नियम्य आहोत. बरोबर आहे ना? आम्ही कॅन वी फाईट विथ सूर्य? इट इज नॉट पॉसिबल एट ऑल. आम्ही तिथं जास्तोपर्यंतच आम्ही भस्मसात होऊन जाऊ. जरी आम्ही सूर्याचा विचार केला, जरी आम्ही आज चंद्रग्रहण बघितलं, जरी आम्ही चंद्रावर जरी गेलो, तरी चंद्राचे जे काही गुण आहेत ते आम्ही आत्मसात करू शकत नाही. जसे आम्ही पृथ्वीवर राहू शकतो, पृथ्वीचा यूज करू शकतो, पण आम्ही त्यांना नियम्य करू शकत नाही. ज्यावेळेला आम्ही त्यांना नियम्य करायचा प्रयत्न करू त्यावेळेला ही सृष्टी निघून जाईल. आपल्याला माहितीच आहे सध्याचं चाललेलं सगळं सृष्टी राहणार नाही, पृथ्वी राहणार नाही. अंघोळीस वेदना, एकीची एकीस कळेना, हात पाय अवयव नाना, येण्याची न्याय श्रीराम. अवयवाचे अवयव नेणे, मातो परांचे काय जाणे, परांतर या कारणे जाणवेना श्रीराम. एकेची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रभेद दिसती, खुडली तितकीच सुकती, येरते टवटवीत श्रीराम. समर्थ इथं अतिशय छान विचार आमच्या मनामध्ये मांडतात. काय म्हणतात ते की तो वेलाचीच दृष्टांत घेतलेला आहे. बरोबर आहे? त्या वेल म्हणजे आपण ही सगळी सृष्टी म्हणू, हे जगत म्हणू. त्या वेलाचं आपण एक पान जर तोडून टाकलं, बरोबर आहे ना, तर त्या वेलाला काही प्रॉब्लेम आहे का? वेल सुकत नाही, वेल आहे तसाच टवटवीत आहे. तसं या सृष्टीमध्ये माझं एक शरीर गेलं, या सृष्टीला काय प्रॉब्लेम आहे का?
सृष्टीला काहीही प्रॉब्लेम नाही. अहो सृष्टीला कशाला, आमची जी जवळची माणसं आहेत, आमचे जे नातेवाईक आहेत, त्यांना सुद्धा प्रॉब्लेम नाही. आपल्याला सगळ्यांना ते हे माहिती आहे की माणसं काही काळ फक्त हे करतात, दुःख करतात आणि परत आपल्या पद्धतीने आपल्या कामाला लागतात. तसंच इथे आहे की ह्या वेलामधलं कितीही पानं खुडली गेली सुकली तरी सृष्टीला फरक पडत नाही, या वेलाला फरक पडत नाही. हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला काय वाटतं की त्या पानाला अहंकार येतो की मीच सगळं करतो, माझ्यामुळेच हे सगळी सृष्टी चालते, माझ्यामुळं माझं कुटुंब चालतं, मी जर गेलो तर माझ्या कुटुंबाचं कसं होईल. भगवंत म्हणतो अरे ऍक्च्युली तसं काहीही होणार नाही. तू स्वतःला एवढा मोठा समजू नकोस. तू जसा या ठिकाणी जन्माला आलास, काही काळ राहिलास आणि नंतरच गेलायस, तसं सगळेजण तसेच येणार आहेत. मी सगळ्यांचा पिता आहे, मी सगळ्यांचा पितामह आहे, मी मूळ आहे. सगळ्यांना काय करायचं, सगळ्यांना कशा पद्धतीने जगवायचं, कुणाला जन्म द्यायचा, कुणाला मृत्यू करायचा, कुणाचा जन्म केव्हा करायचा, कुणाचा मृत्यू केव्हा करायचा, हे मी ठरवलेलं आहे. म्हणून अर्जुनाला सुद्धा ज्यावेळेला वाटलं की मी द्रोणाचार्यांना मारणार, मी भीष्माचार्यांना मारणार, ते माझे आजोबा आहेत, त्याला भगवंत म्हणतो की बेटा तू अजून लहान आहेस, बर या सगळ्यांना मीच आधी मारलेला आहे. निमित्त मात्र भव सव्य साचीन. अरे तू कोण मारणारा, तू स्वतःला एवढा मोठा समजू नकोस, तू अतिशय छोटा आहेस. तू फक्त तुला सांगितलेलं तुझा रोल कर. निमित्त मात्र भव सव्य साचीन, फक्त तू निमित्त मात्र हो. आणि हा न्याय आम्हाला कळला की मग आम्ही नतमस्तक होतो, आमचा अहंकार खाली येतो, आमचा अभिमान खाली येतो, न्याय कळतो आम्हाला या जगाचा. म्हणून आम्हाला कळतं की अरे हा भेद आहे हे सगळं कुणाचं आहे, मी निर्माण केलंय. मी म्हणतो की मी ह्या माणसापासून वेगळा, मी म्हणतो की या माणसाचा मी बाबा, मी म्हणतो की मी पती आहे की पत्नी आहे, हे माझे नातेवाईक आहेत. हा मी भेद केलेला आहे. जाणपणे आत्म्याला भेद नाहीच. म्हणून आत्म्यामध्ये भेद नाहीत, मुळापासून जे खाली जे आलेलं आहे त्याला भेद आहेत. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की अरे पान वेगवेगळं आहे, पानं वेगवेगळी आहेत, हे सगळी झाडं वेगवेगळी आहेत, माणसं वेगवेगळी आहेत, पशु पक्षी वेगवेगळे आहेत. पण जर आम्ही मुळाच्या अनुषंगानं विथ रिस्पेक्ट टू वन रूट जर आम्ही बघितलं तर तिथं कुठलेही भेद नाही, तिथं एकच रूट आहे, तिथं एकच मूळ आहे, बाकी कुठेही भेद नाही. आत्मत्वी भेद दिसे, देह प्रकृती करता भासे, तरी ते जाणतचे असे बहुतेक श्रीराम. देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती, दूरत ते अवघेची समजती, गुप्त रूपे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की आता बघा अशी अनेक माणसे या समाजामध्ये आहेत की हे समजतच नाहीत, जाणतच नाहीत. ते बापुडे लोक समर्थाने सांगितलं. पण जे शहाणे आहेत ते काय करतात, याचा विचार करतात. देखोन ऐकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती. अंतर परीक्षिती म्हणजे अंतःकरण त्याचं परीक्षण करतात. कुणाचं अंतःकरण, दुसऱ्याचं नाही. दुसऱ्याचं अंतःकरण चांगलं आहे का ते आम्ही नेहमी करतो. हा चांगला आहे, हा हुशार आहे, हा गाढव आहे, हा मूर्ख आहे, इत्यादी इत्यादी इत्यादी. पण जे शहाणे आहेत ते स्वतःच्या अंतःकरणामध्ये लक्ष देतात, मी कसं आहे. शहाणे अंतर परीक्षिती, स्वतःच अंतःकरण पाहतात आणि स्वतःच अंतःकरण ते नुसतं पाहत नाहीत, तर ते हे समजून घेतात की अरे मी कोण आहे, मी इथे कशासाठी आलेलो आहे, माझं मूळ कोण आहे, कशासाठी माझ्यामध्ये हे सगळे काम क्रोध मद मोह मत्सर आलेले आहेत. आणि मग ते कोण आणलेले आहेत, मीच जर आणलेले असतील तर मीच साधना करून, मीच निष्काम कर्मयोग करून, मीच नामस्मरण करून मी माझं अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून मी ज्यावेळेला असं विचार करतो, धूर्त ते अवघेच समजती, गुप्त रूपे श्रीराम. धूर्त म्हणजे कोण, जर जे अतिशय अधिकारी साधक आहेत त्यांना तर हे सगळंच समजतं, पण ते कसं समजतं, गुप्त रूपानं. ते कुणाला सांगायला जात नाहीत की अरे मला माहितीये की मी आता सेल्फ रिअलाइज पर्सन आहे, मी आता या सगळ्या जन्म मृत्यूच्या याच्यातून मुक्त झालेलो आहे, मी आता सिद्ध पुरुष झालेलो आहे, असं ते कुणालाही सांगायला जात नाहीत. वरून दिसताना ते आमच्या तुमच्यासारखेच माणसं आहेत. पण म्हणून ते आत अंतःकरणाचं त्यांनी बघितल्यामुळं ते म्हणून त्याला इथं शब्द वापरलाय, गुप्त रूपे श्रीराम. जो बहुतांचे पाळणं करी, तो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके करी सर्व काही श्रीराम. म्हणून तो काय करतो, धूर्तपणाने त्याला सगळं माहिती असतं की नक्की मी कोण आहे,
मी कुठून आलेलो आहे, मी आता सध्या काय करतो आहे, मी कुठं जाणार आहे, माझा मूळ पुरुष कोण आहे, मी आणि तो मूळ पुरुष एकच आहे आणि त्या मूळ पुरुष जसा आहे तसा मी करतो. म्हणजेच मी सुद्धा असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, असंग राहून साक्षी राहून पद्मपत्र विभांबसा असा तो जगत राहतो, सर्व काही करतो, पण तो सर्व करताना नाटक दीपवत असल्यासारखा तो शांत राहतो. आणि म्हणूनच तो धूर्त आहे, म्हणूनच तो सगळं गुप्त रूपानं करतो, म्हणूनच तो शहाणा आहे. आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती, प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे श्रीराम. स्मरणामागे विस्मरण, रोकडी प्रचिती प्रमाण, आपले आपण ठेवणे आपण दुखत आहे श्रीराम. आपलेच आपण स्मरेना, बोलिले ते आठवेना, उठती अंत कल्पना, ठाऊक्या कैचा श्रीराम. अहो समर्थ म्हणतात की आपलं आम्हाला सुद्धा आठवत नाही, कधी कधी लहानपणाचं आठवत नाही, मोठेपणाचं आठवत नाही. अहो काल काय आम्ही केलं खाल्लं तेही आठवत नाही. आणि आमच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, अनेक संकल्प उठतात, अनेक विकल्प उठतात, नवे नवे प्रत्येक संकल्पामागे अनेक विकल्प उठतात. आमच्या मनामध्ये अनेक कल्पना आहेत. कल्पना म्हणजे कुठल्या? याच कल्पना की मी कुठून आलो, कुठे गेलो, देव कसा आहे, अशा अनेक कल्पना उठतात. आणि म्हणून आमचं जे मन आहे ते चंचल मन आहे. ऐसे हे चंचल चक्र, काही नीट काही वक्र, झाला रंग अथवा शक्र, तरी स्मरणास्मरणे श्रीराम. म्हणून याच्यामध्ये डिफरन्सिएशन केलेलं आहे. आता बघा त्याच वेलीमध्ये म्हणजेच त्या जे वेलामध्ये जे अनेक जे प्राणी निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी डिफरन्सिएशन केलं. काय डिफरन्शिएशन केलं तर स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव, वर्तती आता श्रीराम. म्हणून ज्याला नेहमी स्मरण आहे, म्हणजे बघा आपलं रामाचं चरित्र बघा, कृष्णाचं चरित्र बघा, सर्व काही त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलं. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले प्रसंग आले, अनेक वाईट प्रसंग आले, नवे नवे अनेक वाईट प्रसंग आले. त्या सगळ्या प्रसंगामध्ये ते कधीही विसरले नाहीत की मी कोण आहे. म्हणून म्हणलेलं आहे की स्मरण म्हणती देव. म्हणून आम्ही देवाचं का पूजा करतो तर याचं कारण आहे की त्याच्यासारखं मी व्हावं, म्हणून त्याच्यासारखं अंतःकरण माझं असावं, म्हणून मी त्या देवाची पूजा करतो, देवाची भक्ती करतो, देवाचं सर्व काही करतो. त्याचं कारण आहे की तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तो त्या मुळाच्या जवळ आहे, तो उद्धार असल्यामुळे वरती आहे, मी खालती आहे, म्हणून मी त्या देवाची भक्ती करतो. विस्मरण म्हणजे दानव, तो हायरार्कीमध्ये दानव सगळ्यात खालच्या लेवलला आहे, म्हणून तो विस्मरण आहे. त्याला मुळाचं स्मरण नाही, त्याला विस्मरण आहे. आणि आम्ही मध्ये आहोत कुठंतरी. स्मरण विस्मरणे मानव, वर्तती आता श्रीराम. म्हणून आम्हाला कधीतरी स्मरण होतं, कधीतरी विस्मरण होतं. बघा आता आज आम्हाला तासभर ऐकतो आम्ही, आज 10 ते 12, 10:30 ते 12:30 या सेशन मध्ये आम्हाला स्मरण आहे की आम्ही कोण आहे, कारण तोच समास आम्ही पाहतोय. पण 4 दिवस गेले, 2 दिवस गेले, आठवडा गेला की परत आमचं विस्मरण होतं. आणि म्हणून आम्ही मानव. आणि म्हणून जर आम्हाला साधना एकच, तुम्ही किती नामस्मरण करता याला काही नाही, तुम्ही किती आवर्तन करता याला काही महत्व नाही, तुम्ही काय पूजा करता, अर्चना करता, किती साधना काय काय करता याला काहीही महत्व नाही, तुम्ही कसं करता याला महत्व आहे. आणि करताना स्मरण राहतंय काय नाही हे आहे. मी कशासाठी करतोय, का करतोय, आणि हे केल्यानंतर मला काय मिळणार आहे, ही या भावानी, या बुद्धीनं ज्याला मी साधना करतो त्याच वेळेला माझं ट्रान्सफॉर्मेशन मानवापासून देवापर्यंत जातं. स्मरण विस्मरणे मानव, वर्तती आता श्रीराम. म्हणून चेवी आणि दानवी, संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसी आणावी, विवेक. म्हणून आम्हाला दैवी संपत्ती का अंगात बाणवायला सांगितली आहे? अभयम सत्व संशुद्धी ही दैवी संपत्ती आम्हाला आत बाणवायला सांगितली, म्हणजे आम्ही देव व्हावं म्हणून. अमानित्वम अदंबित्वम ही जी ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली आहेत, ही सगळी संपत्ती आहे ती आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये बाणवायला का सांगितली आहे तर आम्ही देव व्हावं म्हणून. अद्वेष्टा सर्व दुःखाना मैत्र करुणेवच ही भक्ताची लक्षणं सगळी सांगितलेली आहेत आम्हाला आत बाणवण्यासाठी अंतःकरणामध्ये, का तर आम्ही देव व्हावं म्हणून. म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने आम्हाला निस्त्रैगुण्यो भवार्जुन, म्हणजे या त्रिगुणातीत हो ह्याच्यासाठी, का तर तू देव व्हावं म्हणून, तू सत्वगुण प्रधान व्हावं म्हणून, आणि सत्वगुण प्रधान झाल्यानंतर त्याच्याही पुढे जावं म्हणून.
स्थितप्रज्ञ पुरुष प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना पृष्ठः स्थितप्रज्ञस्य ज्योतते. हे का सांगितलं तर आम्ही स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजेच देवभाव म्हणून. आणि म्हणून प्रत्येक माणसाचं एकच उद्दिष्ट आहे, प्रत्येक माणसाचं एकच पुरुषार्थ आहे, प्रत्येक माणसाचा एकच प्रयत्न आहे की आम्ही साधना का करतो तर नराचा नारायण होण्यासाठी. विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पाहावा, दर्पणीचा सिरा. म्हणून समर्थ म्हणतात की पुढे येणार आहे की विवेकानेच विवेक जाणता येतो, आत्म्यानेच आत्मा ओळखता येतो. म्हणजे जर मला आत्मा ओळखायचा असेल, मला जर मूळ माझं पाहायचं असेल तर मला मूळ होणं आवश्यक आहे. मूळ होऊन मला काट्याने काट्याचा काटा काढावा. हे सगळी वाक्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आणि म्हणूनच समर्थांनी सुद्धा हेच वापरलं की आत्म्याने आत्मा ओळखावा. जर आम्हाला आत्मा ओळखायचा असेल तर पहिल्यांदा मला आत्मा व्हायला पाहिजे. जर विवेक पुरुष जर मला पाहायचा असेल तर पहिल्यांदा मला विवेकी व्हायला पाहिजे. नेत्रे नेत्रची पाहावा, दर्पणीचा. जर मला आरसामध्ये जर माझा स्वतःचा चेहरा किंवा माझा स्वतःचा डोळे पाहायचे असतील तर माझ्या डोळ्यांनीच तो डोळा पाहता येतो. स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुणेने खुणेसी बाणावे, अंतर्यामी सदाम. जसं स्थूलानी स्थूलाला पाहता येतं. आपण असं करतो का की जर माझा आता स्थूलानी स्थूलाला एक सूक्ष्म घेतलं आणि त्याला स्थूलाला खाजवलं, आपल्या शरीराला खाज आली आणि मी काय म्हणलं की आता माझ्या श्वासोश्वासाने त्याला खाजवतो, खाजवता येतच नाही. स्थूलानी स्थूल खाजवावे, सूक्ष्माने सूक्ष्म समजावे. म्हणून स्थूलानी सूक्ष्म समजता येत नाही. सूक्ष्माने आता आमचा अभ्यास काय, आम्हाला काय समजवायचं आहे. आता आत्मा म्हणजे माझा आत्मा सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा कमी सूक्ष्म कोण आहे, माझं अंतःकरण आहे. मग अंतःकरणाला मला जर समजायचं असेल तर मला माझं अंतःकरणानेच समजलं पाहिजे. म्हणजे मनाने मन ओळखलं पाहिजे. बघा, सूक्ष्माने सूक्ष्म बघितलं पाहिजे, आत्म्याने आत्मा ओळखलं पाहिजे. आणि म्हणून खुणेनी खुणेसी बाणावे. समर्थांनी हे आम्हाला युक्त्या दिलेल्या आहेत. आम्ही काय करतो, आम्ही ती युक्ती न बाळगता आम्ही आयुष्यभर जरी पूजा केली तरी आम्हाला देव समजेल का, कधीच समजणार. आम्ही आयुष्यभर नामस्मरण केलं आणि नामस्मरण कशासाठी करतो, काय करतो, त्याची प्रोसेस काय आहे, ते केल्यानंतर काय होणार आहे हे जर समजून न घेता जर आम्ही नामस्मरण केलं तर आम्हाला आत्माराम मिळणार आहे का, कधीच मिळणं शक्य नाही. आणि म्हणून विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे पहावे निरंतरांतर, होनिया श्रीराम. स्मरणा माझी विस्मरण, हेच भेदाचे लक्षण, एकदेशी परिपूर्ण होत नाही श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की जसं आम्हाला विस्मरण आणि स्मरण होतं म्हणून आम्ही मानव आहे, म्हणूनच आमच्यामध्ये आम्हाला सृष्टी पाहताना भेद दिसतो. हा माणूस वेगळा आणि तो माणूस वेगळा. कारण का की मी माणूस आहे आणि मी माणूस का आहे तर मला त्यात स्मरण आणि विस्मरण होतं. म्हणून ज्या वेळेला माझं स्मरण कॉन्स्टंट राहील, मी नाटक करतोय हे त्या ऍक्टरला ज्या वेळेला अगदी स्मरण कायमचं राहील त्यावेळेला त्याला कळेल की नाटकामध्ये ऍक्टर कोण आहे, ऍक्ट्रेस कोण आहे आणि विलन कोण आहे, डायरेक्टर कोण आहे, हे मला पूर्णपणे कळेल. पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे, सकळ काही सदा. अशी आमची अवस्था आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता सदा. म्हणून स्मरण म्हणजे काय तर तुर्या अवस्था म्हणजे स्मरण आहे. चार अवस्था आहेत बघा. सुषुप्ती अवस्था म्हणजे काय तर गाढ निद्रा अवस्था. आपण सगळ्यांनी त्या अनुभवलेल्या आहेत. गाढ निद्रा अवस्थेमध्ये मी कुठे आहे मला माहित नाही, मी विवेक सबनीस आहे हे मला कळत नाही, मी कुठे झोपलेलो आहे हेही मला जाणत नाही, मला समजत नाही. म्हणजेच मी पूर्णपणे विस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून ती अंधार अवस्था आहे, ती अज्ञान अवस्था आहे. जागृत अवस्थेमध्ये मला या सृष्टीची कल्पना येते, मला माझी कल्पना येते, मी विवेक सबनीस आहे, मला समजतं, जाणवतं, अनुभव येतो. मला माझी माणसं, माझे नातेवाईक, मी कुठे आहे, या पृथ्वीवर आहे, भारतामध्ये आहे, मी या ऑफिसमध्ये जातो याचं मला स्मरण असतं. पण मी कोण आहे याचं मला विस्मरण होतं. कशामध्ये? जागृत अवस्थेमध्ये. बघा, आणि म्हणून एकच सांगितलं समर्थांनी, इतकं सोपं आहे की तुर्यावस्थेमध्ये राहा. म्हणजे काय कर तर जागृत अवस्थेमध्ये तू
या अवस्थेचं नेहमी स्मरण ठेव की तू कोण आहेस. अहम ब्रह्मास्मी. आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजेच साक्षी भाव, म्हणजेच निस्संगपणा, म्हणजेच तो जसा माझ्या आत आहे त्या पद्धतीने मी विसरणार नाही, त्याच पद्धतीने मी नेहमी स्मरण ठेवेन. असं ज्यावेळेला मी वागेल तीच तुर्यावस्था आहे. आणि मग त्या तुर्यावस्थेमध्ये मला सुख आहे का दुःख आहे? सुखच सुख आहे. त्या तुर्यावस्थेमध्ये मला विकार आहेत का? विकार शरीराला आहेत, मला नाही. मला दुःख आहे का? दुःख माझ्या मनाला आहे, मला नाही. मी कसा आहे? मी सदैव आत्मानंदामध्ये तृप्त आहे. कारण का? मी निस्संग आहे, मी अलिप्त आहे, मी साक्षी आहे. आणि म्हणून तुर्यावस्था म्हणजे काय? तर इक्वल टू जागृतावस्था मध्ये साक्षी भावानं राहणं. इतकं सोपं आहे. जागृतावस्थेमध्ये सदैव स्मरण ठेवणं की अरे मी हे शरीर नाही, शरीर येणारा जाणार आहे. मी एका काळी जन्मलो होतो, काही काळानंतर मरणार आहे, हे शरीर नष्ट पावणार आहे. बरं, सुख आणि दुःख येणारी जाणारी आहेत, विकार येणाऱ्या जाणार आहेत, ते माझं मनाचं फंक्शन आहे, ते सुद्धा येणारा जाणार आहे. मग या सगळ्यांच्या पासून मी अलिप्त आहे, मी वेगळा आहे. मी कोण आहे? तर मी तो आहे. हे स्मरण सदैव ठेवणं हीच तुर्यावस्था आहे. आणि म्हणून उभयता शरीरी जाणं वर्तते आता श्रीराम समर्थ म्हणतात की म्हणून तसं बघायला गेलं तर अध्यात्म अतिशय सोपं आहे. जागृतावस्थेमध्ये मी कोण आहे याचं स्मरण सदैव कॉन्स्टंट 24/7 365 डेज हे ठेवणं आणि जीवन जगणं हीच तुर्यावस्था आहे. आणि ही तुर्यावस्था मिळवणं हे त्या प्रत्येक माणसाचं मनुष्य जन्मामध्ये असलेला पुरुषार्थ किंवा कर्तव्य एकच आहे. आणि ते कर्तव्य, तो पुरुषार्थ, तुर्यावस्था असंग शस्त्रेन धुडेन चित्वा. आणि त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला हा संसार, त्यावेळेला हा वेल हा तुटला जातो असं समर्थ म्हणतात. देव भगवंत म्हणतात 15व्या अध्यायामध्ये. त्याच वेळेला हा वेल किंवा हा वृक्ष म्हणजेच कोण? संसार वृक्ष, की हा आम्हीच निर्माण केलेला आहे. बघा, गाढ झोपेमध्ये जर मला जर जाणवत नसेल की माझ्या आत सुख आहे का दुःख आहे, माझ्यामध्ये कुठल्या वासना आहेत, मी कुठे आहे, जर माझ्याला जाणवत नसेल गाढ झोपेमध्ये, तर मग जागृतावस्थेमध्ये ते जाणवतं याचा अर्थ काहीतरी वेगळं आहे. आणि गाढ झोपेमध्ये मला खूप आनंद असतो. बघा, गाढ झोपेमध्ये गेला म्हणून सगळ्यांना गाढ झोपेमध्ये झोप जर लागली नाही 2-3 दिवस तर मला प्रॉब्लेम येतो. माझं सगळं दुःख होतं, माझं शरीर दुखायला लागतं, मला कसं बेचैन होतं. त्याच्याऐवजी जर मी गाढ झोपल्यानंतर मी आनंदी होतो, मी सुखी होतो. तेच सुख, तोच आनंद मला जर 24/7 365 डेज कॉन्स्टंट ऑल द टाइम जर पाहिजे असेल तर समर्थ म्हणतात की एवढं एकच कर की जीवन जगत असताना जागृतावस्थेमध्ये दिवसा तू काय कर? तू कोण आहेस हे विसरू नकोस. एवढंच कर. तीच तुर्यावस्था आहे. फार कॉम्प्लिकेटेड नाही, तीच तुर्यावस्था आहे. हे तू आधी पहिल्यांदा समजून घे, ही व्हिजन आधी समजून घे आणि मग तू तयार कर की तू कसं तू करू शकतोस, ती तुर्यावस्था कशी करू शकतोस, ती तुर्यावस्था कशी होऊ शकेल, ते स्मरण तुला कॉन्स्टंट कसं होऊ शकेल, त्यासाठी तुला काय केलं पाहिजे, त्यासाठी तुला अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे, त्यासाठी मग निष्काम कर्मयोगानं वाग. त्यासाठी तुझं अंतःकरण आता चंचल आहे, तुझं अंतःकरण अस्थिर आहे, मग ते स्थिर करण्यासाठी साधना कर, नामस्मरण कर, मेडिटेशन कर. अशा पद्धतीने तू हळूहळू 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 सुषुप्तीपासून तुर्यावस्थेपर्यंत जाशील. तू हळूहळू हळूहळू अधपतन जे झालेलं आहे तुझं, त्या वेलामध्ये, त्या झाडामध्ये तू खाली 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 आलेला आहेस, तो तू हळूहळू हळूहळू वरती जाशील. म्हणजे काय होशील? तर तू पहिल्यांदा चांगला माणूस होशील, नंतर काय होतील? तू सज्जन होशील, नंतर काय होशील? तू सात्विक होशील, नंतर काय होशील? तू देव होशील, आणि नंतर काय होशील? तू ते परब्रह्म परमात्मा स्वरूप होशील. आता सुद्धा तू ते आहेस, फक्त तुझा त्याचं विस्मरण झालेलं आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास 7वा. समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण श्रीराम. आता तोच विषय पुढे समर्थ नेतात आणि म्हणतात की अजूनही तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगतो की ते पंचीकरण कसं झालेलं आहे
आणि हे सगळे सर्व, कारण जरी मी हे सगळं ऐकलं, अधोर्ध निरूपण हे जरी ऐकलं, तरी एका दिवसात एका क्षणामध्ये मी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. कारण मला जीवन जगताना हे सगळं दिसतंय, हा भेद दिसतोय, माझं शरीर दिसतंय, अनेक शरीर दिसत आहेत, पशुपक्षी दिसत आहेत, माझं स्वतःमध्ये असलेले विकार दिसत आहेत, माझ्या मनामध्ये असलेले काम क्रोध विकार दिसत आहेत, माझ्या मनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वासना दिसत आहेत, माझ्यामध्ये मनामध्ये असलेल्या कामना दिसत आहेत. मग हे मी एका दिवसात कसं समजू शकेन? एका दिवसात मी साधना करून तिथं कसं पोहोचू शकेन? शक्य नाही. तोपर्यंत तुला काय केलं पाहिजे? हे सगळं जग समजून घेतलं पाहिजे, जग कसं निर्माण झालं हे समजून घेतलं पाहिजे. ते आता समर्थ इथं सांगतायत. आणि म्हणून आमचा स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेण्यासाठी हा समाज समर्थाने दिलेला आहे, सूक्ष्म जीव निरूपण. म्हणजे आपण स्वतःला जीव म्हणतो, आपल्याला 5 फूट 10 इंच हा असा जीव आहे, पुढे हत्ती दिसला तो असा मोठा जीव आहे आम्हाला कळतं, पण झाड हा जीव आहे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून आम्ही झाड उपटून टाकतो लगेच. का? तर तो जीव आहे, मी त्याची हत्या करतोय हे मला समजत नाही, हे मला कळत नाही, हे मला उमगत नाही. मी सहज जाता मुंगीला चिरडून टाकतो. कारण का? की तो मुंगी हा सुद्धा एक जीव आहे हे मला समजत नाही. आणि म्हणून सूक्ष्माचा विचार आम्हाला व्हावा, करता यावा. कारण आम्हाला स्थूलाचा विचार करता येतो, कारण दिसतं. सूक्ष्म आम्हाला दिसत नाही. मुंगी अजून सूक्ष्म असेल तरी आम्हाला दिसत नाही. अजून मुंगीच्या पेक्षा अजून सूक्ष्म 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 असे जे किडे आहेत, असे जे जीव आहेत, ते आम्हाला समजू शकत नाहीत, ते आम्हाला दिसू शकत नाहीत त्याचा विचार करण्यासाठी. कारण सूक्ष्माचा जोपर्यंत आम्हाला विचार करता येत नाही, तोपर्यंत आम्हाला देव कळत नाही, तोपर्यंत आम्हाला परब्रह्म परमात्मा स्वरूप कळत नाही. आणि म्हणून ते करण्यासाठी आम्हाला हा समाज दिलेला आहे, सूक्ष्म जीव निरूपण श्रीराम. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटाची थोडे, युक्ती बुद्धी तेण्याची पाडे तयामध्ये श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे तू विचार कर की अतिशय सूक्ष्म किडे आहेत. म्हणजे काय? आपल्याला सूक्ष्म म्हणजे काय? तर छोटीशी मुंगी असेल, एखादा डास असेल, किंवा अगदी आपण जरी म्हणलं की बॅक्टेरियाज असतील. बघा, अतिशय छोटे छोटे किडे पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये तयार होतात, ते फक्त पावसाळ्यामध्येच आम्हाला सापडतात आणि नंतर ते कुठं निघून जातात आम्हाला कळत नाही. समर्थ म्हणतात की ते सुद्धा जीव आहेत हे लक्षात ठेव. जसा मी जीव आहे तसा तो सुद्धा जीव आहे. त्यांचं फक्त शरीर लहान आहे, पण त्यांचं शरीर लहान असलं तरी सुद्धा त्यांचं सगळ्यांचं आयडेंटिकल सगळं आहे. हे तू विसरू नकोस. म्हणजे काय? की युक्ती बुद्धी तेण्याची पाडे तयामध्ये श्रीराम. म्हणजे आपण जर समजा अगदी छोटा जीव घेतला, कोण? मुंगी. तर मुंगीमध्ये सुद्धा युक्ती बुद्धी तेण्याची पाडे, मुंगीमध्ये सुद्धा अंतःकरण आहे. माझ्यामध्ये अंतःकरण आहे, म्हणजे मुंगीमध्ये पण अंतःकरण आहे. मग माझ्यामध्ये अंतःकरण आहे आणि मुंगीमध्ये अंतःकरण आहे, याच्यामध्ये फरक काय? पहिल्यांदा मला हे कळत नाही की मुंगीमध्ये अंतःकरण आहे का नाही. तर समर्थ म्हणतात की त्याच्यामध्ये विश्वास ठेव, मुंगीमध्ये सुद्धा अंतःकरण आहे. तुझ्याकडे जशी बुद्धी आहे तशी मुंगीकडे सुद्धा बुद्धी आहे ना. प्रश्न विचारा कशावरून? सगळं स्वच्छ आवरायचं. आता दसरा दिवाळी आलेली आहे, घर अगदी स्वच्छ आवरायचं. म्हणजे काय? आम्हाला वाटतं की आता मुंग्या येणार नाहीत, पण बरोबर मुंग्या त्या साखरेच्या डब्याला लागतात, गुळाला लागतात. म्हणजे थोडक्यात कुठंतरी एक साखरेचा कण पडलेला आहे, त्यांना बरोबर कळतं. म्हणजे त्यांच्याकडे बुद्धी असलीच पाहिजे. छोटी असेल, साखरेच्या कणा एवढी असेल, पण बुद्धी आहे हे आम्ही विसरता कामा नये. म्हणून आम्हाला हे कशासाठी सांगितलंय की आम्ही स्वतःला जास्त खूप शहाणे समजतो. आम्ही स्वतःमध्ये अतिशय अहंकार आणि अभिमान आहे, मी कोणतरी मोठा आहे असं मला वाटतं. समर्थ म्हणतात की अरे तू सुद्धा एक जीव आहे असे लक्षात ठेव. ह्या सृष्टीमध्ये जन्माला आलेला, सृष्टीमध्ये जगणारा तू एक मुंगीसारखा एक यस्कंचित त्यात अतिशय छोटा जीव आहेस. असे तुझ्यासारखे अनेक जीव आहेत. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती, अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेची आहे श्रीराम. म्हणून जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं अंतःकरण पंचक आहे आहे आहे. म्हणजे काय? तर थोडक्यात जिथं जिथं तुम्हाला जीव दिसतो, म्हणजे जिथं जिथं तुम्हाला जिवंतपणा दिसतो, त्यालाच आपण जीव म्हणतो. त्या प्रत्येक जीवामध्ये जिथं जिथं तो
चैतन्य दिसतं तिथं तिथं अंतःकरण पंचक आहे, म्हणजे सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीर म्हणजेच अंतःकरण पंचक. अंतःकरण पंचक म्हणजे काय? तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि म्हणून जिथं जिथं सूक्ष्म शरीर आहे, दगडामध्ये हालचाल दिसत नाही, त्याला आम्ही जीव म्हणत नाही, पण त्या दगडामध्ये अंतःकरण पंचक नाही, म्हणजेच सूक्ष्म शरीर नाही. म्हणून त्याला तो आत्मचैतन्यामध्येच आहे, तो परब्रह्म परमात्मा स्वरूपच आहे, फक्त त्याच्यामध्ये अंतःकरण पंचक नाही, म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला हालचाल दिसत नाही. आणि म्हणून जर आम्ही काहीतरी करून त्या दगडामध्ये सूक्ष्म शरीर घातलं, अंतःकरण पंचक घातलं, तर तो दगड आम्हाला हालचाल करताना दिसेल, तो त्याच्यामध्ये आम्हाला आत्मचैतन्य असल्यासारखं वाटेल. माऊलींनी जी भिंत चालवली, आम्हाला तो चमत्कार वाटतो, पण समर्थ इथे म्हणतात, जे योगी आहेत, जे अधिकारी व्यक्ती आहेत, ज्यांनी साधना करून हे जाणून घेतलेलं आहे, ते योग साधनेच्या आधारे, म्हणजेच माऊलींनी त्या भिंतीमध्ये सूक्ष्म शरीर घातलं आणि ती भिंत चैतन्यमय झाली आणि ती भिंत ती चालवली. रेड्यामध्ये सूक्ष्म शरीर आहेच, पण योग साधनेनी सूक्ष्म शरीर, एकाच सूक्ष्म शरीर त्या रेड्याच्या शरीरामध्ये घातलं आणि तो रेडा वेद बोलायला लागला. हा चमत्कार आम्ही म्हणतो, पण हा चमत्कार नाही. याचं कारण असं आहे की म्हणून आम्ही त्यांना योगी पुरुष म्हणतो, की इट इज अ प्रोसेस. त्या प्रोसेसनी सूक्ष्म शरीर, म्हणून योगी जे पुरुष असतात ते सर्वज्ञ असतात, त्यांना सर्व कळतं, भूतकाल भविष्यकाल तर त्यांना समजतो. कारण का? की त्यांचं अंतःकरण हे समष्टीच्या अंतःकरणाशी एकरूप झालेलं आहे. म्हणजेच त्यांचं अंतःकरण आणि व्यष्टी आणि समष्टीचं अंतःकरण हे एकच असल्यामुळं, एकरूप झाल्यामुळे त्यांना भूतकाळ कळतो, त्यांना भविष्यकाळ समजतो, वर्तमान काळामध्ये ते तुमच्या आमच्यासारखे आहेतच. हा एवढाच फरक आहे, त्याच्यामध्ये कुठलाही चमत्कार नाही. इथं सायन्स आहे, हे सायंटिफिक दृष्ट्या आपण प्रूव्ह करू शकतो. त्यापुरते त्यांचे ज्ञान विषय इंद्रिय समान, सूक्ष्म शरीर विवरण पाहतो. पण आम्ही सूक्ष्म शरीर पाहतो कुठे? आम्ही सूक्ष्म शरीर पाहतच नाही. आम्हाला सवय जी लागलेली आहे, आणि दिवसेंदिवस या मटेरियल वर्ल्डमध्ये, या टेक्नॉलॉजीच्या वर्ल्डमध्ये आम्ही आमच्या अंतःकरणाला इतकी व्हॉट्सअपनी इतकी सवय लावलेली आहे की जे फक्त आम्हाला दिसतं तेच सत्य आहे, स्थूल दिसतं ते आहे, स्थूल आहे का नाही याचं आम्ही पाहतच नाही. त्याच मुंगी महाथोर नेणो चालीला कुंजर, मुंगीस भूताचा पोर ऐसे बोलतीस राम. ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे, समस्तामध्ये जीवेश्वरे वस्ती किचेस राम. म्हणून समर्थ काय म्हणतात की एकच आहे, की प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहे. प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक जीव त्याच्यामध्ये स्थूल शरीर आहे, प्रत्येक जीवामध्ये सूक्ष्म शरीर आहे, म्हणजे अंतःकरण पंचक आहे, म्हणजेच तो जीव जिवंत आहे, म्हणजेच त्या अंतःकरण पंचकाला चैतन्य देणारा ईश्वर त्या जीवामध्ये आहे आहे आहे. आणि तो एकच ईश्वर आहे, फक्त डिफरन्सिएशन, भेद त्या अंतःकरणामुळे झालेले. त्या जीवाचं, प्रत्येक जीवाचं अंतःकरण वेगवेगळं आहे, प्रत्येक जीवाचं लाईक्स अँड डिसलाईक्स वेगवेगळे आहेत. कुणाच्या त्या लाईक्स अँड डिसलाईक्स आहेत? त्या ईश्वराच्या नाहीत, तर त्या अंतःकरणाच्या आहेत. आणि म्हणून भेद आम्हाला अंतःकरणामुळे दिसतो, भेद आम्हाला शरीरामुळे दिसतो. जीवामध्ये ज्यावेळेला मी भेद पाहतो, या शरीराने भेद आहे. जीवामध्ये मला भेद दिसतो, तो अंतःकरणाने आहे. परंतु समस्तामध्ये जीवेश्वरे वस्ती की राम. म्हणून प्रत्येक जीवामध्ये एकच ईश्वर आहे, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. ऐसिया किड्यांचा संभार उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षेपी जो नर तो विवरोनी पाहे श्रीराम. नाना नक्षत्री नाना किडे त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्य ही तेण्याची पाडे उदंड वाटे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की जे छोटे जीव असतात, जे छोटे चिलट असतील, मुंगी असेल, ते काही दिवसच जगतात. आम्ही काही वर्ष जगतो. बघा, इट्स अ थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. विचार केला तर अतिशय सोपा आहे. जर चिलट जर काही दिवस जर जगत असतील आणि जर मनुष्य जर काही वर्ष जर जगत असेल,
तर हत्ती त्याच्यापेक्षा काही जास्त वर्ष जगत असेल, देव अजून काही वर्ष म्हणजे हजारो वर्ष जगत असतील. इट्स अ थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. म्हणजे याच्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये काहीही फरक नाही. आयुष्यही तेण्याची पाडे उदंड वाटे राम. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच्छ पायी येण्याची पाडे. म्हणून प्रत्येकामध्ये साप म्हणा, मासे म्हणा, पक्षी म्हणा, हे लहान मोठे आहेत, पण त्यांची शरीरं वेगवेगळी आहेत. मुंगीपासून थोर थोरे चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारित अंतरे कळो तिसरा. त्यामुळे त्यांचे काही लोकांचं शरीर मोठं असेल, काही जीवाचं शरीर लहान असेल. काही जीव काही काळ जगतील, काही जीव जास्त काळ जगतील. त्यांचे नाना वर्ण आहेत, नाना रंग आहेत, नाना त्यांचं प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे. एक सुरुंग एक विरंग, किती म्हणावं म्हणून सांगावे. एके सुकुमारे एके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारखी शरीरे दैत्यप्यवनायचं. हे प्रत्येकाची शरीर वेगवेगळी आहेत. काही लोक सुकुमार आहेत, काही कठोर आहेत. म्हणजे माणसामध्ये सुद्धा आम्हाला फरक जाणवतो. तो भेद कशात आहे, त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन कशामुळे, त्याच्या अंतःकरणामुळे. काही आनंदी असतील, काही दुःखी असतील, काही मृदू असतील, काही कठोर असतील, काही रागीट असतील, काही मत्सरी असतील. याच्यामध्ये भेद आहे. शरीर भेदे आकार भेदे, आहार भेदे, वाचा भेदे, गुण भेदे, अंतरी वसीचे अभेदे, एक रूपे राम. समर्थ म्हणतात की अरे या भेद शरीरामध्ये आहे, तू जाणून घे. त्यांच्या आहारामध्ये भेद आहे, तू जाणून घे. त्यांच्या बोलण्यामध्ये भेद आहे, ते वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलतात. अहो, तो जर जापनीज बोलत असेल आणि एक जण इंग्लिश बोलत असेल आणि एक जण हिंदी बोलत असेल, मराठी बोलत असेल, फक्त वाचेमध्ये भेद आहे. त्याला सुद्धा माझ्यासारखीच ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणून आम्ही मनुष्य आहोत असं मी म्हणतो. बरोबर आहे ना? म्हणून आता नुसतं फक्त इथं मनुष्य नाही, अहो पक्षी आणि मी ह्याच्यामध्ये सुद्धा भेद नाही. कारण मी बोलतो, तो त्याच्या भाषेमध्ये बोलतो. कुत्रा फक्त भुंकतो असं मी म्हणतो, पण एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला कसा भुंकतो आणि कसा बोलतो हे त्यांचं त्यांना कळतं. फक्त आम्हाला शरीरभेद, आहारभेद हे जरी सगळं आम्हाला वेगळं वेगळं जरी वाटत असतो, तरी अंतरी वसीचे अभेदे एक रूपे सदा. म्हणून तो परब्रह्म परमात्मा स्वरूप म्हणजे मूळ मगाच्या समासातलं, तो एकच रूपाने वास करतो. अंतरी वसीचे अभेदे, याच्यामध्ये अभेद आहे. म्हणजे कसं, जसं आकाशवत आहे, किंवा बघाशी बघितलं की पाण्यामध्ये अनेक वनस्पती आहेत, पाणी एकच आहे. एकाच वेलामध्ये पाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे पानामध्ये आहे, फुलामध्ये आहे, फळामध्ये आहे, बुंध्यामध्ये आहे, मुळामध्ये आहे. तसंच एकाच रूपाने आहे. तसं हा एकच परब्रह्म परमात्म स्वरूप वेगवेगळ्या रूपानी नानात्व, विविधत्व, अनेकत्व असा तो नटलेला आहे. फक्त आविष्कार वेगवेगळा आहे, हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे असं समर्थ म्हणतात. पुढे म्हणतात की एक तास के एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक अमौलिके सृष्टीमध्ये श्रीराम. या थोडक्यात समर्थांना ह्या एका समासामध्ये एवढंच सांगायचं आहे की विविधतेतून एकता. वसुधैव कुटुंबकम, म्हणजे आमच्या संस्कृतीमध्ये जे आहे वसुधैव कुटुंबकम, हे सगळं आमचं कुटुंब आहे. वसुधा म्हणजे काय, तर फक्त पृथ्वी म्हणजे या संबंध सगळ्या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते सगळं आम्ही एकाच सृष्टीमध्ये असल्यामुळं आम्ही एक कुटुंबामध्ये आहोत. आणि आमचा पिता एकच आहे, आणि तो म्हणजे परब्रह्म परमात्मा स्वरूप. हाच आमचा एकमेव अद्वितीय हा पिता आहे. ऐसी अवघे विवरोन, ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या परते जाणून राहे किंचित मात्र. समर्थ म्हणतात की आपण असा विचार कोण करतो. प्रत्येक जण आपापला विचार करतं. प्रत्येक जण एवढा सेल्फिश आहे की एवढा विशाल विचार करणारी माणसंच या जगामध्ये कमी आहे. नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा, ब्रह्मांडा बाहेर निरा कोण पाहिजे ना. म्हणजे 400-500 वर्षापूर्वी समर्थांनी तासबोध दिला, त्यावेळेला सुद्धा हे नवखंड आहेत, म्हणजे वेगवेगळे कॉन्टिनेंट्स आहेत वसुंधरेमध्ये. म्हणजे पृथ्वीवर सप्तसागरा म्हणजे वेगवेगळी समुद्र आहेत. पॅसिफिक असेल, अटलांटिक असेल, इंडियन असेल, हे सगळं आहे. हे त्यावेळेला आमच्या ऋषींना माहिती होतं. इथं आपल्याला लिखित स्वरूपामध्ये दासबोधामध्ये इथं सुद्धा आम्हाला प्रूफ म्हणून पाहता येतं. त्या निरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे सदा. म्हणजे त्या पाण्यामध्ये अनेक जीव आहेत. बघा, जर या सगळ्या समुद्रांमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या अनेक प्रकारचे मासे दिसतील, वेगवेगळे जीव दिसतील. त्या किती असंख्य जीव दिसतील. त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे सदा. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता याचा अभिप्राय उदंड असे. कशासाठी सांगितलं,
समर्थ म्हणतात की जिथं जिथं जीवन आहे तिथं तिथं जीव आहे. जीवन म्हणजे पाणी. जिथं तिथं पाणी आहे तिथं जीव आहे. हा उत्पत्तीचा स्वभाव आहे आणि म्हणून पृथ्वीवर पहिल्यांदा पाणी निर्माण झालं आणि नंतरच आम्ही सर्वजण निर्माण झालो. हे समर्थांनी 400 वर्षापूर्वी नॉर्मल टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन होण्याच्या आधी लिहिलेलं आहे. दॅट वी नीड टू अप्रिशिएट. पृथ्वी गर्भी नाना नीरे, त्या नीरामध्ये शरीरे, नाना जिनस लहान थोरे, कोण जाणे श्रीराम. एक प्राणी अंतरिक्ष सती, तेही नाही देखली क्षिती, वरीच्या वरी उडवून जाती, पक्ष फुटले अंतरे श्रीराम. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जलचरे, 84 योनी प्रकारे कोण जाणे श्रीराम. अशा प्रकारे 84 लक्ष योनी म्हणजे थोडक्यात काय की अनेक प्रकारची इथे शरीर आणि योनी म्हणजे टाइप्स इथं तयार झालेले आहेत. उष्ण तेज वेगळे करुणी, जेथे तेथे जीव योनी, कल्पनेपासून होते प्राणी कोण जाणे श्रीराम. एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्द असरीचे पावले, शापदेह श्रीराम. एक देह बाजी गिरीचे, एक देह ओडंबरीचे, एक देह देवतांचे, नाना प्रकारे श्रीराम. म्हणून इथे देव पण तयार झाले, दानवही तयार झाले आणि मनुष्यही तयार झाले. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पावले, पूर्वदेह श्रीराम. प्रत्येक जण आपापल्या कर्मानी आम्हाला कुठलं शरीर मिळणार हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. ते इथे समर्थांनी परत एकदा सांगितलेलं आहे. ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते श्रीराम. नाना अवघड करणी केली, कोणी देखिली ना ऐकली, विचित्र कळा समजली, पाहिजे सर्व श्रीराम. थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगीच गर्भे केले, मी ज्ञाता म्हणून श्रीराम. म्हणून समर्थांनी त्या काळात सुद्धा 400 वर्षापूर्वी असं म्हणले की आम्ही थोडंफार शिकलो, म्हणजे आम्ही एज्युकेशन घेतलं आणि आम्ही एज्युकेटेड झालो, पोटापुरती विद्या मिळवली. म्हणजे काय झालं, आम्ही मेकॅनिकल इंजिनियर झालो, सिव्हिल इंजिनियर झालो, कॉम्प्युटर सायन्स केलं किंवा लॉ केलं किंवा शेती केली किंवा पोटापुरती विद्या केली आणि आम्ही पोटापुरती संपत्ती मिळवली, खाल्लो पिल्लो व्यवस्थित होतं आणि आम्ही गर्व करतो की मी एवढं केलं, मी एवढं कर्तृत्व गाजवलं. प्राणी उगीच गर्व केले, मी ज्ञाता, मला सगळं समजतं. अरे या जगामध्ये केवढं ज्ञान आहे. समर्थ म्हणतात की तू केवढा छोटा आहेस. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावा महिमा. बुद्धी, तुझी बुद्धी केवढी लहान आहे. या सर्वांच्या मध्ये एकच सर्वात्मा आहे. हा त्याचा महिमा करण्यासाठी केवढी बुद्धी, केवढी विशालता पाहिजे आणि तू केवढा संकोचित बुद्धीचा आहेस आणि म्हणून तुला कळत नाही. आणि म्हणून तुला कळत नाही म्हणजे ते नाही असं नाही. पहिल्यांदा तू आधी समज की तुझ्यामध्ये बुद्धी कमी आहे आणि तुला हे माहिती नाही. ऍटलिस्ट दॅट यू ऍक्सेप्ट. त्याच्यानंतरच तुझी प्रगती होईल, त्याच्या आधी तुझी प्रगती होणार नाही. सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती श्रीराम. आपल्या देहातील न कळे, माते अवघे कैसे कळे, लोक होती उतावळे, अल्पज्ञाने श्रीराम. समजायला अतिशय सोपं आहे. लोक होती उतावळे, अल्पज्ञाने. थोडस ज्ञान घेतलं की आम्हाला खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. अणुरेणू ऐसे जिनस, त्याचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडचे आयुष्य त्याच्या हिस्से श्रीराम. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तयाचे असती अनेक, जाणे सर्व ही कौतुक, ऐसा कैचा श्रीराम. धन्य परमेश्वराची करणी, अनुमाने ना अंत करणी, उगीच अहंता पापिणी, वेढाला विसरा. म्हणून समर्थाने सांगितलंय की काय पाहिजे, फक्त आम्हाला ह्युमिलिटी पाहिजे, फक्त आम्हाला हंबल नेचर पाहिजे, फक्त सगळा आमचा अहंकार कुठेतरी म्हणजेच त्या परमेश्वराच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो पाहिजे. केव्हा होईल की जेव्हा हा परमेश्वर हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. हा परमेश्वर इतका मोठा आहे, इतका विशाल आहे, त्यानं हे सगळं तयार केलेलं आहे, तो या सगळ्याचं नियमन करतो आहे. हे ज्यावेळेला मला कळेल, हे आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनाला पटेल, त्याच वेळेला माझा अभिमान, अहंकार गळून पडेल आणि मी नतमस्तक होईल. उगीच अहंता पापिणी, वेडा लावी श्रीराम. अहंता सांडूनी विवरणे, कित्येक देवांचे करणे, पाहता मनुष्याचे जिणे थोडे आहे श्रीराम. आमचं जीवन किती कमी आहे बघा. 40 वर्ष, 50 वर्ष, मेडिकल सायन्स वाढलं म्हणून मे बी 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, 100 वर्ष, 110 वर्ष, पण त्याच्यानंतर मनुष्याचे जिणे थोडे आहे श्रीराम. थोडे जिणे अर्धपुडी काया, गर्व करती रडाया, शरीर अवघे पडाया, वेळ नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे असं तुझं अर्धवट शरीर आहे, पण तुला गर्व किती आहे आणि तू रडतोस. शरीर पडायला वेळ लागत नाही. कुश्य ठाई जन्मले आणि कुश्य रसेची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिशोबे श्रीराम. म्हणून ह्याला थोरला म्हणत नाहीत, याला वडील म्हणत नाहीत, याला मूळ म्हणत नाहीत. त्याला कोण म्हणतात? मूळ हा एकच आहे, वडील हा एकच आहे. कुश्य आणि क्षणभंगुर
अखंड वेधा चिंतातुर लोक उगेच म्हणती थोर वेडपणे सम. आणि म्हणून तू स्वतःच जर तुझं स्वतःच अनालिसिस केलं तर तू सदैव चिंतातूर असतोस, सदैव तू चिंता मिश्रित असतो, सदैव तुझ्या डोक्यामध्ये चिंता काळजी व्यग्रता अशी असते, सदैव तू दुःखी असतोस. याच कारण असं आहे की तू स्वतःला शाणा समजतोस, तू स्वतः सगळं कंट्रोल करायला जातोस. यू पास द कंट्रोल टू हिम. हिम इन कॅपिटल हिम, म्हणजे तू परमेश्वराला कंट्रोल दे. आम्ही म्हणतो की मी तो सगळं करतो, तो सगळं करतो, पण तरी सुद्धा आम्ही नुसतं ते शब्द वापरतो, आम्ही स्वतः तरी कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आम्ही स्वतःला थोरपणा घ्यायचा प्रयत्न करतो. काया माया तो दिसांची आदी अंती अवघीची झाका तापा करूने उगीची थोरी व दावी तिसरा. झाकेले तरी उपंढर पडे दुर्गती सुटे जिकडे तिकडे जो कोणी विवेके पवाडे तोची धन्यसा. म्हणून याच्यात काय करायला सांगितलंय की विवेकाने सगळं हे विचार करावा, विवेकाने हे सगळं जाणून घ्यावं, अंतःकरणामध्ये त्याची थोरवी गावी आणि आम्ही अतिशय नम्रपणाने या आयुष्यामध्ये त्याचं जीवन जगावं. आमचं जीवन जगू नये. त्याचं जीवन जगणं आणि आमचं जीवन जगणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. उगेची कायसा तंडावे मोडा अहंतेचे पुंडावे विवेके देवास धुंडावे हे उत्तमोत्तम म्हणून समर्थ म्हणतात की तुझं आयुष्य कसं घालो, तू कशाला भांडाभांडी करतोस. म्हणजे थोडक्यात काय, कशाला तू तुझ्यासाठी जगतोस की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळालं तरच मला माझं आयुष्य चांगलं झालं, म्हणजे मला मिळालं नाही तर ते मला मिळवलं पाहिजे, त्यासाठी मला प्रयत्न केले पाहिजेत. हे जे सगळं जे तू करतोयस, माझ्या या कल्पना आहेत, या माझ्या लाईक्स आहेत, या माझ्या डिसलाईक्स आहेत, हे मला आवडत नाही, हे मला कळत नाही, तू तसाच वागतोस, तू असं का वागतोस. ह्या पद्धतीने जर तू वागलास तर कारण का तू असं का वागतोयस की तू स्वतःला कोणतरी समजतोयस. हा तुझा अहंकार आहे. आणि म्हणून तू काय करावंस, तो अहंकार सोडावा. जसं आहे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. जीवन जगत असताना अतिशय शांतपणाने जगावं. परमेश्वरानं आम्हाला जीवन दिलेलं आहे म्हणून आम्ही जगतो आहोत, त्याची सतत आम्ही स्मरण ठेवावं. त्याच्यासाठी जगावं, आमच्यासाठी जगू नये. त्याच्यासाठी खावं, आमच्यासाठी खाऊ नये. त्याच्यासाठी खाल्लं तर जे काही समोर येईल तो आम्हाला प्रसाद वाटेल. आमच्यासाठी खाल्लं तर आम्हाला आवडतं, वडे आवडत असतात ते आम्हाला आवडतात म्हणून आम्ही खातो, गुलाबजाम आम्हाला आवडत नाहीत त्यामुळे खात नाही. म्हणून आम्ही आमच्यासाठी खातो त्यावेळेला तो मी माणूस होतो आणि मी त्यावेळेला त्याच्यासाठी खातो, त्यावेळेला मी देव होतो. आणि म्हणून काय करावं तर विवेके देवास धुंडावे हे उत्तम नाम. म्हणून त्या देवाला म्हणजे थोडक्यात काय की नराचा नारायण होण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणजेच काय करावं तर सदैव त्याचं स्मरण ठेवून हे जीवन जगावं, विवेकाने जगावं. हेच उत्तमोत्तम आहे. म्हणजेच काय होईल तर तू सुद्धा हळूहळू हळूहळू याच देही याची डोळा, तू त्या देवापर्यंत जाशील. ते देव, तू देव होशील म्हणजे काय होशील, शरीर देवाचं होणार नाही तर तुझं अंतःकरण देवाचं होईल. तुझं अंतःकरण देवाचं होईल म्हणजे काय तर तुझं अंतःकरण शुद्ध होईल, तुझं अंतःकरण स्थिर होईल. म्हणजेच काय होईल, तुझ्याच अंतःकरणामध्ये तो आत्माराम आहे आणि तो आत्माराम तुला समजायला लागेल, कळायला लागेल, त्याचा तुला अनुभव येईल. म्हणजेच तू देव होशील. म्हणजेच देव धुंडून देव पहावयास गेलो, देव होऊन गेलो. म्हणून अध्यात्माचं एकच प्रयोजन आहे, आमच्या जीवनाचं एकच प्रयोजन आहे की आम्हाला मनुष्य जन्म मिळाल्यानंतर तो देव कोण आहे हा समजावा, देव कसा आहे हे समजावं, देवाचं स्वरूप कळावं, देवाचा विशालता कळावी आणि आम्ही देवाला कुठं आहे हे समजून देवाला धुंडाळता धुंडाळता स्वतः देवा समान व्हावं, नराचा नारायण व्हावं. हे एकच सूत्र समर्थाने या दोन्ही समासात आम्हाला आमच्या समोर ठेवलेलं आहे. आज या निमित्तानं सर्वांनी तसं व्हावं, सर्वांनी तसं वागावं, सर्वांनी तसं होण्यासाठी आम्हाला समर्थांनी आणि प्रभू श्रीरामांनी आशीर्वाद द्यावेत, कृपा दृष्टी करावी असं प्रार्थना करतो आणि आज इथे थांबतो. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया.
तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी रामराया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुची सावरी दयाळा, कल्याण करी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी रामराया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बहरी दयाळा, कल्याण करी रामराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी रामराया. रामराया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी रामराया. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करून आपण काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील ते आपण करू शकतो. आता जवळजवळ 15वा अध्याय, 15वा समास दशक आता संपत आलाय. 2च समास राहिलेत, पुढच्या वेळेला ते संपतील आणि नंतर मग शेवटचे 5 दशक चालू होतील. जय श्रीराम. जय श्रीराम. नाही, फारच छान आजचं म्हणजे फार देव दानव आणि मानव ह्याच्यातला फरक फार सुंदर सांगितलात तुम्ही. तो एक म्हणजे, आणि आपलं जीवन आपण कसं झापड लावलेल्या घोड्याप्रमाणे खरंच तसं जगतोय. फक्त आपली मुलं आणि ही आपला संसार हा माझ्याप्रमाणे व्हावा, मी सांगेल तसं ऐकावं, एवढंच आपलं आयुष्याचं ध्येय असल्यासारखं खरंच प्रत्येकाचं असंच झालेलं आहे. तर ते उपयोग नाही आहे, हे समर्थांनी किती सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे की. आणि त्याच्यामध्ये मी गेल्यावर काय होईल हा एक पॉइंट पण फार छान सांगितला की सगळ्या झाडाचं एक पान तोडलं तर काय आपल्याला म्हणजे आपण सहजपणे तोडतो, तसंच या संसारात आपण गेलो तर होणार आहे. त्यामुळं मी कसं जगावं, माझ्या नंतर कसं होणार, केव्हा काय होईल, माझा मृत्यू केव्हा, हे सगळं सोडून आपण फक्त निमित्त मात्र आहे. आणि हा न्याय आपल्याला कळला की म्हणजे इतका अध्यात्म सोपं आहे की मी एकटा म्हणजे एका छोट्याच्या तुच्छ पाना एक डॉट असल्यासारखं आहे आयुष्याचं. आणि एवढा काही मी महत्वाचं नाहीये हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपलं महत्वाचं काय आहे, कर्तव्य, हे आज तुम्ही फार सुंदर रीतीने समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पूजा कशी करावी, काय करावी, ह्याचं सुद्धा सगळं. आपण पूजा म्हणजे काम उरकून टाकायचं अशा प्रकारे करतात, पण तसं नाही केलं पाहिजे. तर त्याचं स्मरण करून त्याच्यासाठी आपण त्याच्यासारखं व्हायचं आहे हे मनात ठेवून पूजा केली तर ती पूजा किंवा साधना होईल. किती केली आणि इतकी वर्ष केली आणि तितकी वर्ष केली ह्याला महत्व नाहीये. पण त्याचं म्हणजे जसं तुम्ही हे पण फार छान सांगितलं की धूर्त रूपे किंवा अगदी गुप्तपणे जो शहाणा माणूस असतो ती साधना करतो, तसंच आपण केलं पाहिजे. नाहीतर लोक नुसतं आपण जरी साधं काहीतरी गुरुचरित्र सप्ताह वाचला तरी 100 जणांना सांगतो अरे मी सप्ताह वाचतोय, मी हे करतोय ते करतोय. हे गुप्तपणे व्हायला पाहिजे, हेही पाहिजे आपल्यात. म्हणजे त्याच्यात सुद्धा आपला अहंकार आहे की मी इतके वेळा दासबोध वाचला, मी इतके वेळा हे केलं, हे पण नाही पाहिजे. असं समर्थांनी फार सुंदर रीतीने सांगितलंय की हे लोकांना सांगण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी करायचं नाहीये. आणि हे पण फार छान सांगितलं की जागृतावस्थेत स्मरण ठेवलं पाहिजे आणि तुर्यावस्थेत राहायला पाहिजे. आणि मग आपल्याला सुखच सुख आहे, दुःख आहे ते मनाला आहे किंवा काय कष्ट आहेत ते शरीरातला आहेत, मला नाही आहे. या सदैव आत्मानंदात तृप्त राहिलं तरच ती तुर्यावस्था. आणि हाच आपला पुरुषार्थ आहे.
आणि हा तुम्ही फार छान सांगितला. आणि मग तुम्ही हळूहळू एक एक पायरी चढाल, हे पण फार छान झालं की चांगला होईल, नंतर सज्जन व्हाल, नंतर सात्विक व्हाल, आणि नंतर तुम्ही एक दोन हे सांगितली, तर ती काय आहेत हो? कुठली? म्हणजे तुर्यावस्थेचं सांगितलं आणि त्याच्यानंतर तुम्ही मग हळूहळू तुम्ही सज्जन व्हाल, किंवा ओके. चांगला मनुष्य व्हाल, नंतर सात्विक व्हाल, असं आता सांगितलं. कारण शेवटी हे कसं आहे की जसं आपण म्हणलं की आम्ही वरून खाली आलेलो आहोत, म्हणून प्रवास आता खालून वर व्हायला पाहिजे. आणि मग जर खालून वर प्रवास होतो म्हणजे काय होतं, तर पहिल्यांदा आम्ही सर्वजण आमच्यामध्ये सत्व रज तम हे तिन्ही गुण आहेत हे आम्हाला मान्यच केले पाहिजे. म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा तमोगुण आहे, म्हणजे थोडक्यात काय की आम्ही राक्षस आहोतच, म्हणजे विस्मरण होतं याचा अर्थ आम्ही राक्षस आहोतच. मग आम्हाला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा सांगितलं की तुझ्यामध्ये जास्त जो हे आहे, आमच्यामध्ये जो तमोगुण आहे आणि रजोगुण आहे तो आम्हाला हळूहळू कमी केला पाहिजे. आणि तो कमी असा टाकता येत नाही, काढून ठेवता येत नाही, तर त्यासाठी आम्हाला सत्वगुण वाढवला पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिकली रजोगुण आणि तमोगुण कमी कमी. म्हणजे थोडक्यात ऍक्शन ओरिएंटेड आमचं कमी होणं हे आमचं कमी झालं, तमोगुण हे कमी झालं की आम्ही सत्वगुण वाढतो. सत्वगुण वाढल्यानंतर काय आम्हाला दिसतं, तर आमचे विचार तसे होतात. आचार आणि विचार आमचे जर चांगले झाले नाहीत तर त्याला सत्वगुणाला काहीच उपयोग नाही. जर नुसतं फक्त माणूस वरून दाखवतोय की माझी वाणी अतिशय गोड आहे, मग मी किती किती अतिशय गोड गोड बोलतो सगळ्यांशी, आणि आतून मी तसा नाही, तर तो दांभिकपणा झाला. हा तर सगळ्यात मोठा तमोगुणाचाच भाग आहे. म्हणून अमानित्वम अदंभित्वम भगवंतांनी सांगितलं ते अतिशय महत्वाचे गुण आहेत. की म्हणून ट्रान्सपरंट होणं, सिंपल होणं, म्हणजे काय की आत एक आणि बाहेर एक नाही, जसं आत आहे तसं बाहेर आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की मी अतिशय सिंपल आयुष्य जगतो. कसं जगतो? माझ्या अंतःकरणात जगतो. तोच सात्विक जगणं होय. म्हणजे काय, माझं जगणं कसं आहे? सात्विक जगणं म्हणजे काय, तर मी चांगलं विचार करतो, चांगल्या माणसामध्ये असतो, चांगली पुस्तकं वाचतो, चांगलं कृती करतो. ह्या सगळ्या ज्याला मी करतो, आचार विचार उच्चार काया वाचा मनाने, मी ज्या वेळेला सत्वगुणाचाच आधार घेतो त्यावेळेला मी सात्विक होतो. हे 9 प्रकारे सांगितलंय की मी सात्विक अन्न खातो, मी सात्विक विचार करतो, सात्विक पुस्तकं वाचतो, सगळं सात्विक. म्हणजे माझी उपासना सुद्धा सात्विक देवाचीच आहे. म्हणून सर्व काही सात्विक. म्हणजे अशा वेळेला काय होतं, तर मी सात्विक होतो. ज्या वेळेला सात्विक होतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली तमोगुण आणि रजोगुण माझा कमी होतो. आणि हा एक दिवस नाही, कारण एक दिवस आम्ही सर्वजण सात्विक असतो, एक दिवस आमच्यामध्ये सुद्धा सगळे चोर सुद्धा कधी कधी चांगला वागतो. तसं एक दिवस सात्विक होऊन चालणार नाही. तो माझा स्वभाव व्हायला पाहिजे. तो माझा स्वभाव ज्यावेळेला होतो त्यावेळेला काय होतं, तर त्यावेळेला मी माझ्यामध्ये विवेक निर्माण होतो आणि मला सूक्ष्म पाहण्याची दृष्टी निर्माण होते. आणि म्हणून त्याला प्रज्ञा असं म्हणलं नाही. माझा ती बुद्धी, ही बुद्धी न राहता ती प्रज्ञा होते. म्हणजे आतापर्यंत मी फक्त स्थूल पाहत होतो, स्थूलाच्या पेक्षा बाहेर काही आहे मला कळतच नव्हतं, झेपत नव्हतं, समजत नव्हतं. पण आता ते मला समजायला लागतं. म्हणजे ह्या शरीरामध्ये तो आहे, आता कुठे आहे तो, पण तो आहे हे मला जाणवायला लागतं, हे मला समजायला लागतं. आता वरून कसं सांगणार, वरून दाखवता येत नाही, पण त्याचं त्याला हळूहळू कळायला लागतं. देवाचं माझ्या आयुष्यामध्ये असलेलं एक जे हे आहे, भाग आहे, तो मला कळायला, म्हणून तो भक्त होतो. पूर्वी तो भक्त असतो पण तो छोटा भक्त असतो, आता तो मोठा भक्त होतो. म्हणजे काय, तर माझ्या आयुष्यामधला सर्व भाग हा आता परमेश्वराचा आहे. थोडक्यात काय की पूर्वी मी 10% परमेश्वराला मानत होतो, पूर्वी मी 10%च परमेश्वरच माझा भाग होता, बाकीचे 90% मी खाओ पिओ मजा करो असं करत होतो. आता काय होतं की मी 100% मी परमेश्वरासाठी जगायला लागतो. आणि ज्यावेळेला मी परमेश्वरासाठी जगायला लागतो त्यावेळेला मग माझ्या इच्छा आहेत का काही, माझ्या स्वतःच्या काही इच्छा नाही. पण मला माझ्या इच्छा नाहीत म्हणजे काय की मला आता मी माझ्यासाठी जगतच नाही. पण आज मला खायला भाकरी मिळाली, ओके, एका शब्दानेही मी वाईट बोलणार नाही, एका शब्दानेही मी म्हणणार नाही की मला आज पोळी मिळाली असती तर बरं झालं असतं. कारण काय की माझ्यासाठी हा प्रसाद आहे, हे विचार आहे. हे कसं आहे, वर्ण दाखवता येत नाही. हे ऑटोमॅटिकली त्या माणसाचे विचार बदलत जातात, आचार बदलत जातात,
तो त्याच्यासाठी जगत नाही. पण त्याला सांगितलं की तू आज आता हे तुला मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की आज हे आहे, तुझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडणार नाहीत. तो म्हणतो ओके, काही प्रॉब्लेम नाही. हे असंच घडायला पाहिजे आणि असंच घडायला पाहिजे, असंच घडू नये ही माझी इच्छा आहे. मला रोग येऊ नये, मला कॅन्सर कधीही होऊ नये, मला मरण आलं ना फक्त मला हार्ट फेल व्हावं आणि मरण व्हावं, म्हणजे पटकीने मरण यावं, ही सुद्धा इच्छाच आहे, ही सुद्धा कामनाच आहे. म्हणजेच काय थोडक्यात की मी माझ्या कर्तृत्वानं, मी माझ्या अहंकाराने मी समजतो की मला, अरे मी म्हणतो परमेश्वरा मला तू असं कर. अरे त्यानं का करावं? ज्या वेळेला मला असं माझी एवढी हंबल, म्हणजे एवढं मी होतो की भगवंत आता मला काहीही नकोय तुझ्याकडून, जसं तू ठेवशील तसं मला मान्य आहे. अशी ज्या वेळेला अवस्था होते, मनाची अवस्था होते, त्यावेळेला तो माणूस सात्विक कडून तो अजून पुढे पुढे जातो आणि तो निस्त्रैगुण्यो भवार्जुन असतो. तो त्रिगुणातीत जातो, म्हणजे गुणांच्या पलीकडे जातो. कारण नुसतं सात्विक असून उपयोग नाही, नुसता सत्वगुण असून उपयोग नाही. कारण तो कसा आहे तर तो गुणातीत आहे, तो सगळ्या गुणांच्या पलीकडं आहे. आणि तसं मला व्हायला पाहिजे, आणि तसं होणं म्हणजेच आत्मस्वरूप होणं होय. म्हणजे पुढची पायरी आहे. म्हणून ती पायरी कशी सांगितलेली आहे भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं की निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. अरे तू काय तिन्ही गुणांच्या पलीकडे जाय का तू आधी, आणि तू असा एकदम तमोगुणासून एकदम गुणाच्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊ शकत नाहीस. खालून वर जाताना तुझा प्रवास कसा होईल? तमोगुण कमी झाला, रजोगुण कमी झाला, सत्वगुण कमी झाला, असं करत 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 तू काय करशील? ज्या वेळेला सत्वगुण पराकोटीचा होईल त्यावेळेला तू देवाप्रमाणच होशील. आणि मग असं करत 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 हा अभ्यास आहे. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्य येते. हा अभ्यास आहे, हा निरंतर अभ्यास आहे. पण नुसता अभ्यास करून उपयोग नाही, वैराग्य असल्याशिवाय तुझ्यामध्ये होणार नाही. आणि ज्या वेळेला ते वैराग्य तुझ्याकडे येईल त्यावेळेला काय होईल? तू निसंग होशील, तू अलिप्त होशील. म्हणजे काय होशील? आता तुला काहीही फरक पडत नाही. म्हणजे शरीर राहो अथवा पडो, मला काही फरक नाही. मला काय मिळवायचंय? काहीही मिळवायचं नाही. मी आज परमेश्वराने मला ठेवलंय, उद्या त्यानं घेऊन जावं, मला काही फरक पडत नाही. इतकी त्या मनाची अवस्था ज्या वेळेला त्या साधकाची होते त्यावेळेला तो स्थितप्रज्ञ पुरुष होतो. गीतेमध्ये सांगितलं आहे की तो प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात आत्मनी एव आत्मना तृप्ता. त्यालाच जीवनमुक्त पुरुष म्हणलेला आहे. म्हणजे काय की तो ह्या जीवनामध्येच आहे, याच शरीरामध्ये आहे. तुमच्यासारखे आमच्यासारखेच कपडे घालतोय, तुमच्या आमच्यासारखेच खातोय, तुमच्या आमच्यासारखं इकडं तिकडं फिरतोय, परंतु त्याच्या आत असलेलं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण अतिशय शुद्ध आहे. ते अंतःकरण अतिशय स्थिर आहे. ते अंतःकरण अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य झालेला आहे तो. म्हणजे त्याच्यामध्ये अन्य न कुठल्याही, त्याच्या भगवंता व्यतिरिक्त त्याच्या मनामध्ये आता कुठल्याही वृत्ती नाहीत, कुठलेही विचार नाहीत, कुठल्याही कामना नाहीत, कुठल्याही वासना नाहीत, काहीही नाही. अशी ज्या वेळेला वृत्ती येते ती वृत्ती म्हणजे आत्माकार वृत्ती आहे. ती आत्माकार वृत्ती मिळवणं म्हणजे काय? आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निध्यासितव्य. म्हणजे ती वृत्ती, ती एकच एक विचार, म्हणजेच सजातीय वृत्ती प्रवाह, म्हणजे एकच एक वृत्ती म्हणजे काय? तर ती आत्माकार वृत्ती, ही जी अखंडाकार वृत्ती आहे की जिला जन्म नाही मृत्यू नाही. ती वृत्ती काय करते? ती वृत्ती अज्ञानाच्या विरुद्ध असल्यामुळे अज्ञानाचा ध्वंस करते. आणि मग काय होतं? आता तिथं ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. कारण ज्ञान का पाहिजे? तर अज्ञान होतं म्हणून ज्ञान पाहिजे. आता अज्ञान नाहीस झालं, मग अज्ञान नाहीस झालं तर ज्ञान कशाला पाहिजे? आता तिथं ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. म्हणून माऊली तिथं म्हणतात की जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंतामध्ये ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. मग ती अवस्था कुठली आहे? तर ती अवस्था ही फक्त आहे, तीच तुर्यावस्था आहे. त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाहीत, तो गुणातीत कधीच झालेला आहे. त्याच्यामध्ये आता काहीही नाही, तो फक्त आहे म्हणून आहे. इतरांसाठी तो सगळं करतो, पण त्याच्यासाठी तो आत आहे म्हणून आहे.
अशी ती अवस्था आहे, ती तुरीय अवस्था आहे. त्यालाच स्थितप्रज्ञ पुरुष, त्यालाच निस्त्रय गुण नव्हे गुणातीत पुरुष, त्यालाच जीवनमुक्त अवस्था, त्यालाच तुरीय अवस्था असं म्हणलेलं आहे. ही फायनल डेस्टिनेशन आहे. तो ह्या शरीरामध्ये असताना निस्संग होऊन तो दृढ झालेला आहे, आत्मनिष्ठ झालेला आहे. म्हणजे त्याची निष्ठा विषयांवर नाही, त्याची निष्ठा शरीरावर नाही, त्याची निष्ठा देवावरही नाही. त्यावेळेला देव कुठेपर्यंत, तर जोपर्यंत मी म्हणतो की मी माणूस आहे तोपर्यंत देव आहे. बरोबर आहे. आता जर तो स्वतः जर देव स्वरूप झालेला असेल तर तोच देव आहे. त्याला देव कुठे, त्याला देवही नाही त्या वेळेला, तिथं पोहोचल्यानंतर. इतकं आमचं शास्त्र प्रगल्भ आहे की इतक्या याच्या स्टेप्स आहेत. म्हणून आम्हाला त्या एका स्टेप बाय स्टेप आम्हाला हे गेलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला मला हे कळतं त्यावेळेला कळतं की अरे हे आम्ही किती जाणीवपूर्वक जगलं पाहिजे, किती जाणीवपूर्वक आम्ही विचार केला पाहिजे आणि किती जाणीवपूर्वक आम्ही आमची प्रगती उन्नती त्या मुळापर्यंत करून घेतली पाहिजे. बाकी काहीच नाही. आज आता आपण इथंच थांबू. हरिओम तत्सत. चालेल. तेच तुम्ही तेच सांगितलं की सदैव चिंतातूर असतोय, ते कारणच नाहीये. आपण तुम्ही